नमस्कार, सुप्रभात. आज आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात सुवर्णाताई देवधर करत आहेत. त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल. त्या गीताव्रती आहेत, गीता कंठस्थ आहेत आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांकडून त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. त्या गीता धर्म मंडळाच्या कार्यकर्त्या आहेत आणि अनेक वर्ष गीता संथा वर्ग पण चालवत आहेत. आणि आता नुकत्याच गीता धर्म मंडळाचा जो मोठा कार्यक्रम झाला गीता पुराणाचा 10,500 जवळ-जवळ लोकांनी सहभाग घेतला होता. तर त्यावेळी त्या स्टेजवर बसून लीड करत होत्या. अ, तर अशा छान आणि विदुषी सुवर्णाताईंना मी विनंती करते, की त्यांनी सुरुवात करावी आजच्या अभ्यास वर्गाची. नमस्कार. आपल्या विषयाशी संबंधित असा हे गीत असल्यामुळे ते मी म्हणते. कवी श्रीराम आठवले यांनी लिहिलेले आहे. हा देहन मी भ्रांतन मी चिन्मय मी परमात्मा मी चिन्मय मी परमात्मा मी हा जीवन मी तो श्री शिव मी गंगेत मिसळली यमुना मी गंगेत मिसळली यमुना मी हा देहन मी तो व्यापक मी हा देहन मी तो व्यापक मी सागर झालेला ओहळ मी सागर झालेला ओहळ मी कुणी बद्धन मी नितमुक्तची मी कुणी बद्धन मी नितमुक्तची मी देहाहुनी परता मंगल मी देहाहुनी परता मंगल मी हा देहन मी तर अव्यय मी हा देहन मी तर अव्यय मी आकाशाई तुका व्यापक मी आकाशाई तुका व्यापक मी नितमुक्तावस्था भोगत मी नितमुक्तावस्था भोगत मी सोहम बोधावर आरूढ मी सोहम बोधावर आरूढ मी हा देहन मी भ्रांतन मी चिन्मय मी परमात्मा मी चिन्मय मी चिन्मय मी चिन्मय मी परमात्मा मी. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या रविवारी आपण 6व्या दशकातील दुसरा समास चालू केला, ब्रह्म पावन निरूपण. आणि मागच्या रविवारी आपण तो समास पूर्ण करू शकलो नाही आणि तो समास आपण परत कंटिन्यू करणार आहे. काही जण मागच्या वेळेला जॉईन झाले नसतील, त्यांनी आपलं YouTube वरचं मागचं सेशन ऐकलं असेल असं मी गृहीत धरतो. काही जण मध्ये आधे काही सेशन्स अटेंड करत नसतील ड्यू टू सम रिझन्स, पण ते सुद्धा YouTube मधील पूर्वीचे ते सेशन्स बघत असतील. याचं कारण असं आहे की आपण आज जो भाग बघणार आहे किंवा या समासामध्ये किंवा इथून पुढचे जे काही दशक बघणार आहेत ते म्हणजे, जसं आपण जर व्यवहारातलं उदाहरण घेतलं की दीज आर द PhD सेशन्स. आणि PhD ला गेल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर एखादा पहिलीतला मुलगा जर डायरेक्टली त्या क्लासला जाऊन बसला तर त्याला एकदम घाबरल्यासारखं होईल, कारण अरे काय चाललंय त्याला कळणार नाही. खरं घाबरायसारखं काही नाही, एवढं एकच आहे की जसं आम्हाला व्यवहारामध्ये कन्सिस्टन्सी इज द की किंवा वी हॅव टू गो स्टेप बाय स्टेप, तसं इथं अध्यात्मामध्ये सुद्धा आहे. किंवा अध्यात्मामध्ये अजून जास्त कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की आमच्या टेक्नॉलॉजीच्या सायन्सच्या युगामध्ये जे जे काही आम्ही शिकतो, मेडिकल सायन्स असेल, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असेल, त्या सर्व ह्याच्यामध्ये आम्ही जे दिसतं तेच पाहतो, जे दिसतं त्याच्याबद्दल एक्सपेरिमेंट करतो. पण इथे आम्हाला जे दिसत नाही ते आम्हाला बघायचंय. आणि मग हे अजून जास्त अवघड आहे. आणि म्हणूनच अध्यात्म हे कॅज्युअली घेण्यासारखं नाही. अध्यात्म हे फक्त एखादी गोष्ट करण्यासारखं नाही, तर अध्यात्म इट इज अ स्पिरिच्युअल सायन्स. आणि हे सायन्स त्याच पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. सांगण्याचा मुद्दा हा असा आहे की
आपण जो अप्रोच या दासबोधासाठी घेतला असेल, आता बऱ्याच इतक्या जणांच्या इतके सेशन्स झाल्यानंतर कळलं असेल की दासबोधामध्ये आम्ही शिकत असताना हे आम्हाला नुसतं ऐकायचं नाही, आम्हाला हे नुसतं दासबोध काय समर्थांनी सांगितलंय हे कळून घ्यायचं नाही, नव्हे तर दासबोधावर आम्हाला प्रवचनही करायचं नाही. कारण या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. आम्हाला काय करायचं असेल तर समर्थांची जी अनुभूती आहे, जो अनुभव आहे, की ती जी अनुभूती म्हणजेच एक निरतिशय आनंद, म्हणजे आपण सोप्या भाषेत शब्द वापरू की आत्मविश्वास, जगण्यामध्ये येणारा आत्मविश्वास जो आहे. कारण जगण्यामध्ये, आयुष्यामध्ये आम्हाला अनेक गोष्टी घडतात, अनेक संकट येतात आणि आमचा आत्मविश्वास, श्रद्धा डळमळते. त्यावेळेला आमचा कोणतरी श्रद्धा, विश्वास पाहिजे आणि तो विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासाची डेफिनेशन आहे आत्म्यावरचा विश्वास. आणि म्हणून आम्हाला अध्यात्म काय जर देत असेल, काय जर अनुभव आम्हाला जर घ्यायचा असेल तर ह्या आत्म्याचा विश्वास म्हणजे आत्मविश्वास आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे, त्याचा आम्हाला अनुभव येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आम्ही हे दासबोध वाचतो. ज्या वेळेला आम्हाला आत्मविश्वास येईल त्याच वेळेला आम्हाला आत्मानंद मिळेल, म्हणजेच तो आत्म्याचा आनंद मिळेल. कारण आमचा आनंदाची डेफिनेशन आता व्यवहारामध्ये बाहेरचा आनंद, संपत्तीतला आनंद, कार मधला आनंद, घरातला आनंद, मुलांमधला आनंद, हा जो आनंदाची डेफिनेशन आम्ही सध्याच्या काळात करतो तो आनंद नसून, खरा नसून, तो टिकणारा नसून, तो शाश्वत नसून, तो आत्म्याचाच आनंद आहे. पण हे आम्हाला माहिती नाही आणि तो आत्मानंद म्हणजे काय हे आम्हाला कळावं यासाठी आम्ही दासबोध वाचत आहोत. आणि अर्थातच हे नुसते शब्द आहेत. याच अनुषंगानं काल मी जो एक समरी लिहिली होती त्याचा विचार आपण करून आला असाल, किंवा ही जी थोर माणसं होऊन गेली, महात्मा होऊन गेले, सावरकर असतील, की ते म्हणतात की अनादि मी अनंत मी हे नुसते शब्द नाहीत. कारण ते जर शब्द जर अंगात बाणवले तरच आम्ही म्हणजे सावरकरांनी जी उडी घेतली, फक्त विचार डोक्यामध्ये आणा की ते जहाजावर उभे आहेत आणि समोर त्या खिडकीतून, छोट्या खिडकीतून बाहेर बघताहेत. त्यांना सबंध सगळीकडे फक्त सागर दिसतोय, बाकी काहीही दिसत नाही. आणि आम्हाला आता तिथून उडी मारायची. यासाठी लागणारं जे धैर्य आहे, यासाठी लागणारा जो आत्मविश्वास आहे, यासाठी लागणारी जी मनाची तयारी आहे, ती अशी एका दिवसात होत नाही. आणि ती जर होत नसेल तर ती कशामुळे होत असेल तर ती ही अध्यात्मामुळं. तर कुठलाही ग्रंथ असेल, गीता असेल, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, पण या ग्रंथांनी होती. म्हणून आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला आयुष्यामध्ये आम्ही अध्यात्म का करतो तर आम्ही अध्यात्म करतो याच्यासाठी की आमच्या अंगामध्ये एक अभय निर्माण व्हावं. आणि हे दासबोधाचं, समर्थांचं वचन आहे की जे जे कुणी हे नुसते वाचतील, ऐकतील आणि त्याप्रमाणे आयुष्यामध्ये आचरण आणतील, त्यांचं आयुष्यामध्ये अभय निर्माण होईल. अभय याचाच अर्थ असा की कुठलंही भय नाही, कुठलीही भीती नाही, कुठलीही चिंता नाही. हे याचं फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि याचा आम्हाला सगळ्यांना अनुभव यावा यासाठी आम्ही अध्यात्म किंवा दासबोधाचे सेशन्स करतो आहोत. आणि अर्थातच त्यामुळे हे कॅज्युअली करण्यात काहीच पॉईंट नाही. जर एखाद्याला जर, आणि हे तितकंच खरं आहे की बाकीच्या ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये आम्हाला 20 वर्ष 22 वर्ष करायला लागतं. अध्यात्मामध्ये सुद्धा आम्हाला साधारणपणे तेवढीच वर्ष घालायला लागतात. पण त्यावेळेला आम्हाला अनुभव हा 20 वर्षानंतर येत नाही, तर आम्ही जर आज करायला चालू केलं तर आम्हाला उद्या त्याचा अनुभव येतो. कालच्यापेक्षा आज आम्ही शांत आहोत, कालच्यापेक्षा आज आम्ही समर्थ आहोत, कालच्यापेक्षा आज आम्ही चिंतामुक्त आहोत, कालच्यापेक्षा आज आम्ही टेन्शन फ्री आहोत. हा आमचा आम्हालाच अनुभव हे अध्यात्म देतं आणि म्हणूनच आम्ही हे सर्व करतो. आणि म्हणूनच सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर आम्हाला जर करायचं असेल, दासबोध जर ऐकायचा असेल, वाचायचा असेल, तर तो अतिशय सिरियसली, कारण हे जे शास्त्र आहे, शास्त्र सांगतं की आधी शास्त्रावर विश्वास, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याचा या शास्त्रावर विश्वास आहे त्यालाच हे ज्ञान मिळेल, त्यालाच हा अनुभव मिळेल. सो दिस इज अझम्पशन as far as the spiritual science is concerned.
आणि म्हणून आम्हाला सुद्धा परसिव्हिअरन्स ठेवून अतिशय चिकाटीने स्टेप बाय स्टेप इथून जाणं आवश्यक आहे. कारण आजचा सेशन हा अजून जास्त डिफिकल्ट आहे, म्हणूनच मी शेअर करतो आधी पहिल्यांदा. कारण आता आपण जे सगळे समास बघितल्यानंतर आता जे समास आहेत हे सूक्ष्म समास आहेत, की जे समास की ज्याच्यातून ज्या गोष्टीचं, ज्या वस्तूचं प्रतिपादन केलेलं आहे ते प्रतिपादन किंवा ती वस्तू आम्हाला डोळ्यांना दिसत नाही. डोळ्याला दिसत नाही याचा अर्थ ती नाही असं नाही. आजच मी रिपोर्ट वाचत होतो, आज एक आर्टिकल आलं होतं टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक टाइम्स मध्ये, आणि आताच बायोलॉजिस्ट आणि जिओलॉजिस्ट यांनी एक पेपर पब्लिश केलेला आहे की या सृष्टीमध्ये, या युनिव्हर्समध्ये अशा अनेक जीवित वस्तू आहेत ज्या जिवंत आहेत, त्यांचा काउंट किती आहे. आणि त्याचा काउंट त्यांनी सांगितलं की 1 मिलियन ट्रिलियन 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 इतक्या जीवित वस्तू या सृष्टीमध्ये आहेत. आणि आमच्या मनुष्याची संख्या किती आहे? 7-8 बिलियन मे बी. म्हणजे आम्ही स्वतःला समजतो की फक्त माझीच या पृथ्वीवर सत्ता आहे, मीच या पृथ्वीवर वावरतो, म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत ते फक्त माझे स्वतःचेच आहेत. पण ज्यांनी ही सृष्टी तयार केली, ज्यांनी ही युनिव्हर्स तयार केलं, त्यांनी ही सगळी जीवित वस्तू तयार केलेल्या आहेत. आणि आता सायन्स सुद्धा सांगतं, आजच तो रिपोर्ट मध्ये दिलेला आहे की ज्या अशा अनेक जीवित गोष्टी आहेत की ज्या आम्हाला दिसत नाहीत. म्हणजे दिसत नाहीत त्या नाही असं नाही, याचं कारण असं आहे की जे अनेक बॅक्टेरियाज आहेत की जे आम्हाला नॉर्मली डोळ्यांना दिसत नाहीत, त्यांच्यामुळं आम्ही जिवंत आहोत. कारण ते फोटोसिंथेसिसच्या द्वारे म्हणा किंवा अनेक इतर गोष्टींच्या द्वारे म्हणा आम्हाला ऑक्सिजन तयार करून देतात. हे सगळ्यांना सायन्सच्या दृष्टीने मान्य आहे. मुद्दा हा आहे की जे नाही ते आहे, जे दिसत नाही ते दिसत आहे, हेच आम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण पहिल्यांदा एक थिसिस तयार होतो की अरे जे मला दिसतं ते सत्य आहे, जे दिसतं ते बरोबर आहे, हे जेव्हा आम्ही घेऊन जातो त्यावेळेला ही माझी देहात्म बुद्धी स्ट्रॉंग आहे असं म्हणतो. कारण की जे दिसतं ते मी मान्य करतो, हा देह मला दिसतो म्हणून मी समजतो की मी देह आहे. पण या देहाच्या पाठीमाग देहाला चालवणारा, आपण मागच्या वेळेला विषय चाललेला होता की माझं मन आहे, जे मला दिसत नाही, ते सूक्ष्म आहे. पण कुणीही असं आज सायन्स सुद्धा म्हणू शकत नाही की मन नाही, कारण त्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे की माइंड इज देअर, वी कॅनॉट सी इट, बट प्रत्येकाच्या आपापल्या मनाचा प्रत्येकाला अनुभव येतो, त्याची अनुभूती येते. म्हणजे आमच्या प्रत्येकामध्ये माइंड आहे आणि आहे. आणि मग त्या माइंडच्या पाठीमागे, म्हणजे मनात पहिल्यांदा आम्हाला कुठली कृती करण्याच्या आधी आम्हाला मनामध्ये काहीतरी गोष्ट येते आणि मग आम्ही कृती करतो. हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे, बरोबर आहे ना? म्हणजे पहिल्यांदा मला आज सकाळी थंडी वाजते आहे, मला मनात येतं की अरे थंडी वाजतीये, आणि मग मी काय करतो तर मी स्वेटर घालतो. म्हणजे मी कब्बड मध्ये जातो आणि मग मी स्वेटर काढतो आणि स्वेटर घालतो. म्हणजे स्वेटर घालण्याची जी क्रिया आहे, फिजिकल ऍक्शन, त्याच्या पाठीमाग आधी माझ्या मनामध्ये एक संकल्प आला, एक इच्छा आली, एक विचार आला, एक थॉट आला, आणि तो विचार आल्यानंतर मी माझ्या शरीरानं काम केलं. म्हणजे माझ्या शरीरामध्ये शरीर वेगळं आहे आणि मन वेगळं आहे, हे कळायला सोपं आहे. आपण मागच्या वेळेला विचार चालला होता की दृश्य जो सिद्धांत सांगितले जातात अध्यात्मामधले, की नित्यानित्य विवेक, आत्मा अनात्मा विवेक, दृश्य विवेक किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक. म्हणजे जे दिसतं ते सत्य नाही, जे दिसतं ते विकारमय आहे, जे दिसतं ते येणारं जाणारं आहे, आणि म्हणून ते मी नाही. म्हणजे माझं शरीर मला दिसतं, पण या शरीरामध्ये विकार आहेत हे मला कळतं. लहानपणी माझं शरीर गोंडस होतं आणि आता वृद्धपणी त्याचे अतिशय त्याच्यावर
सुरकुत्या पडलेल्या आहेत, म्हणजे शरीर चेंज झालेलं आहे, हे माझं मला कळतं, ते दृश्य आहे, ते चेंज होणार आहे, म्हणून मी शरीर नाही. शरीरामध्ये वेगवेगळे विकार येतात, शरीरामध्ये वेगवेगळे रोग येतात, माझं मलाच कळतं, माझं शरीरामध्ये वेगवेगळे विकार आहेत, म्हणून शरीर विकारयुक्त असल्यामुळे मी शरीर नाही. हे शरीर माझं आहे, नो डाऊट, पण मी शरीरापासून वेगळं आहे हे मला कळणं, हेच आजच्या या समासाचं प्रयोजन आहे. म्हणजे मी शरीर नाही, शरीराप्रमाणे आत, म्हणून मला काय करायचंय, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. कशा जायचं आहे, तर विवेक हा शब्द वापरलाय, कारण विवेक म्हणजे याचा अर्थ की सत्सत विवेक बुद्धी, म्हणजेच व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग याचं जे डिफरन्सिएशन आहे इंटेलेक्च्युअली, ते मन करणं म्हणजेच विवेक होय. विचार इज जस्ट अ थॉट, बट विचार हा दोन्ही पद्धतीचा असू शकतो, पण विवेक हॅज डेफिनेट रिझल्ट कनेक्टेड टू इट. आणि म्हणूनच ज्या वेळेला मी विचार करतो, विवेक करतो, त्यावेळेला मी काय करतो, तर मी डिफरन्सिएशन करतो की हे शरीर जे आहे, हे शरीर मी नाही, शरीरापासून मी वेगळा आहे, कारण मी शरीराला पाहू शकतो. माय बॉडी इज द ऑब्जेक्ट आणि आय एम द वन हु इज सीइंग माय बॉडी अँड आय एम द सब्जेक्ट. And if I am different than the subject, so subject is always, there is a subject and object, they are two different things. They cannot be same. They cannot be unique. आणि म्हणूनच जर मी माझ्या शरीराकडे पाहत असेल, तर मी शरीरापासून वेगळा आहे. अजून आत गेल्यानंतर माझ्या मनाकडे मी पाहू शकतो. त्याच्यामध्ये कुणाला कन्फ्युजन असायचं कारणच नाही, कारण मीच माझ्या मनातले विचार पाहू शकतो. मीच माझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे, मी आनंदी आहे का सुखी आहे का दुःखी आहे का फ्रस्ट्रेटेड आहे का, माझं मलाच कळू शकतं. म्हणजेच माझ्या मनातले विचार हे मी पाहू शकतो. म्हणजे माझं मन झालं ऑब्जेक्ट, मी झाला सब्जेक्ट. म्हणजे मी मन नाही. म्हणजे माझं मन आहे, बरोबर आहे, हे माझंच मन आहे, हेही बरोबर आहे, पण मी मन नाही. जर मी मन नसेल तर मग जर मन जर सुखी असेल तर मी सुखी, मन दुःखी असेल तर मी दुःखी, असं का? जर मन जर दुःखी असेल तर आम्ही असं म्हणू शकतो की अरे माझं मन दुःखी आहे. माझं जर मन सुखी असेल तर मी म्हणू शकतो की माझं मन सुखी आहे. पण म्हणताना मी शब्दप्रयोग काय वापरतो की मी सुखी आणि मी दुःखी. आम्ही स्वतःला क्राऊन ऑफ इव्होल्युशन म्हणतो. आता जे सांगितलं की 1 मिलियन ट्रिलियन 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 सगळ्या जीवित गोष्टीमध्ये आम्ही ह्युमन बिईंग इज अ क्राऊन ऑफ इव्होल्युशन, बट वी कॅनॉट डिफरन्शिएट दिस सिंपल थिंग. हे आमचं इंटेलेक्च्युअल आहे, ही आमची बुद्धी आहे की अरे हे माझं मन आहे, हे माझं शरीर आहे. पण मग मी म्हणताना म्हणतो की हे मी जर शरीर जर मी नसेन तर मी घाबरतो का? शरीर येणारा जाणार आहे, शरीराला जन्म आहे, शरीराला मृत्यू आहे, हे आमच्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे ना? मग या शरीरातनं काहीतरी बाहेर जातं आणि त्याच वेळेला त्या शरीराचा मृत्यू होतो, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जरा अध्यात्म कळत नसेल तरी सुद्धा त्याला माहिती आहे. आणि म्हणून एवढं तरी आम्हाला नक्की माहिती आहे की या शरीरामध्ये काहीतरी आहे, त्यावेळेला मी जिवंत आहे, आणि शरीरातनं काहीतरी बाहेर गेलेलं आहे, त्यावेळेला त्या शरीराचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच शरीर मी नाही, मी शरीरापेक्षा वेगळा कोणतरी आहे. शरीरामध्ये कोणतरी आहे, तो मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे, ते मला माहिती नसल्यामुळे मी म्हणतो की मला जन्म आहे आणि मला मृत्यू आहे. खरा शब्द प्रयोग काय? माझ्या शरीराला जन्म आहे, माझ्या शरीराला मृत्यू आहे. मी अजन्म आहे. आणि म्हणूनच सावरकर म्हणू शकतात की अनादि मी अनंत मी. हा त्यांचा अनुभव आहे आणि म्हणूनच ते उडी मारू शकतात. हे लक्षात घ्या की हे अध्यात्म इतकं सोपं नाही. ज्याला त्याचा अनुभव आलेला आहे, ज्याला त्याला पटलेला आहे, तोच माणूस अशा कृती करू शकतो. भगतसिंग गीतेची प्रत हातात घेऊन हसत हसत फासावर गेले, इतकं सोपं नाही. स्वतःचं मरण ऍक्सेप्ट करणं इतकं सोपं नाही. इतरांच्या घरामध्ये जर मृत्यू झाला तर त्यांना फार सांगणं अतिशय सोपं आहे. आणि आम्ही सांगतो सुद्धा, इतरांच्या घरामध्ये त्यांच्या कुणाचा तरी मृत्यू झाला तर आम्ही सांगतो सुद्धा की अरे
हाच जगाचा नियम आहे. जो माणूस जन्माला येतो तो माणूस मरणार, हे सगळ्यांनाच करायचं आहे. म्हणून तू काळजी करू नकोस, म्हणून तू दुःख करू नकोस. दुसऱ्याला सांगणं अतिशय सोपं आहे, पण त्याच वेळेला जर आमच्या जवळच्या माणसाला जर मृत्यू झाला तर आम्ही भयभीत होतो का? कारण का की आम्ही फक्त शब्द बोलतो. हे जर अध्यात्म आम्ही जर आत अंगीकारलं तर सावरकर आणि भगतसिंग यांच्यासारखे आम्ही सुद्धा अभय किंवा निर्भय होऊ. आणि म्हणूनच ज्या ज्या लोकांनी, जे कोणी संत असतील, टिळक असतील, असे कोणी जे महात्मे असतील, ज्यांनी ज्यांनी गीता वाचलेली आहे, ज्यांनी ज्यांनी दासबोध वाचलेला आहे, त्यांना ती शक्ती प्रदान केलेली आहे. कुठली शक्ती? ती शरीराची शक्ती नाही, तर ती मनाची शक्ती आहे. आणि मनाची शक्ती हाच उपदेश आहे. ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. म्हणून आपण मागच्याला सुरुवात केलेली होती की ब्रह्मज्ञाना विण उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्य विण जैसे भूस, खाता नये श्रीराम. म्हणजे उपदेश हा फक्त ब्रह्मपावन निरूपण म्हणजे उपदेश आहे, तो आत्मज्ञानाचाच उपदेश आहे, ब्रह्मज्ञानाचाच उपदेश आहे. आणि ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा आत्म्याचं ज्ञान. आता आत्म्याचं ज्ञान घेणार कसं? मला शरीराचं ज्ञान घेता येतं, मी मेडिकल सायन्सला जातो, मी MBBS होतो, मी अनाटॉमी शिकतो. मला मनाचं ज्ञान घ्यायचं आहे, मी सायकोलॉजी शिकतो. पण आत्म्याचं ज्ञान कसं घेणार? कारण आत्मा दिसतच नाही. आत्मा मनाच्या सुद्धा आत आहे, मनापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. पण तो आहे म्हणून मन आहे, तो आहे म्हणून शरीर आहे. आणि म्हणून तो, आपण जसं मागच्या वेळेला उपमा दिलेली होती की ही इज लाईक अ बोर्ड ऑफ डिरेक्टर. तो आहे म्हणून CEO आहे, CEO आहे म्हणून व्हाईस प्रेसिडेंट डायरेक्टर्स आहेत. आणि म्हणून बोर्ड ऑफ डिरेक्टर दिसत नाही म्हणजे नाही असं नाही. तसं आत्मा किंवा ब्रह्म दिसत नाही याचा अर्थ ते नाही असं नाही. ते आहे म्हणून आम्ही आहोत, ते आहे म्हणून आम्ही आज सकाळी उठू शकलो, ते आहे म्हणून आम्ही काम करतो. हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात की बाकीचं सगळं जर आम्ही शिकलो, बाकीचे पैसे मिळवले, बाकीचं ज्ञान घेतलं, ते कसं आहे? तर ते खोबरे टाकून नरोट्या घेतल्यासारखं आहे, ऊस टाकून चोयटा चोखल्यासारखं आहे. तैसे ब्रह्मज्ञाना विण नाना उपदेशांचा क्षीण, सार सांडून असार कोण, शहाणा सेवी राम. म्हणून जर शहाणा जो असेल, समर्थांनी डेफिनेशन केली आहे की जर शहाणा कोण, जर ब्रह्मज्ञान जर तो घेत असेल आणि ब्रह्मज्ञाना व्यतिरिक्त बाकीचे सगळे उपदेश म्हणजेच बाकीचं सगळं ज्ञान हे पोटापाण्याचं ज्ञान आहे. इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल, मेडिकल सायन्स असेल, जे जे काही आम्ही शिकतो, जे जे काही मी करतो, ते जे सगळं जे ज्ञान आहे हे पोटापाण्याचं आहे, ते खरं ज्ञान नाही. म्हणून खरं ज्ञान कुठलं आहे? तर ब्रह्मज्ञाना विण नाना उपदेशांचा क्षीण, सार सांडून असार कोण, शहाणा सेवी. जर आम्ही जर स्वतःला शहाणे समजत असू, आम्ही जर स्वतःला बुद्धिवान जर समजत असू, तर आम्हाला कळलं पाहिजे की ब्रह्मज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय. त्याशिवाय आम्ही स्वतःला शहाणे समजू शकत नाही. आणि मग ते कसं आहे? आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सुचित करावे अंतःकरण श्रोते जनी श्रीराम. ते कसं आहे? ते निर्गुण आहे, त्याच्यामध्ये कुठलाही गुण नाही, ते दिसत नाही, ते अजन्मा आहे. आपण मागच्याला बघत होतो आणि तेच आता आपण सांगणार आहोत. मागच्याला आपण सगळं बघितलेलं आहे. आपण आता पुढे जाऊया. आपण 20 ओवींपर्यंत आलेलो होतो. दृष्टीस लागले सवे, जे दिसेल तेची भावे, म्हणून गुजते जाणावे गौप्य आहे श्रीराम. आता समर्थ सांगतात की अरे आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत आम्ही जे काही आयुष्य जगलेलो आहोत, 50, 60, 70, 80 जे काही जगलेलो आहोत, आम्हाला सवय काय लागलेली आहे? दृष्टीस लागली सवे, जे दिसेल त्याची भावे, परंतु गुजते जाणावे गौप्य आहे श्रीराम. म्हणजे समर्थ हे नाकारत नाहीत. आम्हाला जी सवय लागलेली आहे, कुणाला? संबंध सगळ्या मनुष्याला, की जे दिसतं तेच आम्ही पाहतो, जे दिसत नाही ते आम्ही पाहत नाही, नव्हे नव्हे ते नाही असंच समजतो. आणि ही जी आम्हाला लागलेली जी सवय आहे, ती सवय म्हणजे थोडक्यात काय?
तर समर्थ म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही एखादा माणूस बघता त्यावेळेला त्याचं शरीर दिसतं. जे शरीर दिसतं ते शरीर आहे, ते दिसतं, ते पाहण्यात डोकं काय, त्याच्यात शहाणपणा काय. तुला डोळे दिलेले आहेत देवानी, तू डोळे उघडलेस की तुला तो माणूस दिसतो, त्याचं शरीर दिसतं, ते कुणी बघेल. शहाणा कसा असेल, तो कसा बघेल, तर त्याच्या आत असलेलं, शरीराच्या आत असलेलं त्याचं मन बघेल आणि त्या मनाच्या पाठीमागे असलेला त्याचा आत्मा बघेल. हेच शहाणपणाचं लक्षण आहे. ते गुज आहे, ते गौप्य आहे, ते दिसत नाही, पण ते जाणणं, ते लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. ही दृष्टी कुठली आहे? ही ज्ञानाची दृष्टी आहे. आम्ही शरीर बघतो, ती कुठली दृष्टी आहे? ही डोळ्यांची दृष्टी आहे, ती देहदृष्टी आहे. पण जसं आपण बघितलं की सोनार जो असतो, सोनार हे डोळ्यांनी सगळे वेगवेगळे अलंकार पाहतो. मंगळसूत्र असेल, बिल्वर असतील, पाटल्या असतील, जे जे काही असेल ते सर्व प्रकारचे अलंकार तो पाहतो. आम्ही सुद्धा तेच पाहतो, पण आम्हाला ते वेगवेगळे अलंकार या सगळ्यांचं नाम आणि रूप दिसतं. आणि म्हणून आम्ही त्याला नाम दिलेलं आहे. हे कुठलं? मंगळसूत्र. आणि मंगळसूत्र म्हणजे कसं असं असतं. ओके, पाटल्या म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर लगेच येतं की पाटल्या गोल असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाम आणि रूप आहे, नाव आणि रूप आहे, आकार आहे. ते आम्ही पाहतो, आम्ही त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जातो आणि ते लगेच मी विचार करायला लागतो की ते मला आणलं पाहिजे. आता सध्या सोनं फार महाग झालेलं आहे, तर आता थोडे दिवस थांबावं, सोनं खाली गेल्यानंतर आपण ते आणावं. म्हणजे आमचा विचार तिकडे चालू असतो. पण जो सोनार असतो तो ते अलंकार पाहत नाही, तर त्या अलंकारामध्ये असलेलं जे कंटेंट आहे, जे सोनं आहे, त्या सोन्याकडे त्याचं लक्ष असतं. ती ज्ञान दृष्टी आहे. म्हणजे आम्ही अलंकारच पाहतो, तो सुद्धा अलंकारच पाहतो, पण त्या अलंकाराच्या आत असलेलं जे सोनं आहे, तो अलंकाराबरोबर तेही तो पाहतो. आणि त्याचं लक्ष त्या सोन्याकडे असतं. ते 22 कॅरेट आहे का 24 कॅरेट आहे. म्हणजे आम्ही सुद्धा या जगामध्ये वावरताना, आयुष्यामध्ये जगत असताना आम्ही सर्व सृष्टीमध्ये माणसं दिसतात, पशुपक्षी दिसतात, झाडे दिसतात. हे आम्हाला दिसतं. समर्थ म्हणतात की दृष्टीस लागले सवे, जे दिसेल त्याची पहावे, परंतु गुजते जाणावे गौप्य आहे तिसराम. म्हणजे त्या पाठीमाग जे काही सूक्ष्म आहे ते पाहावं. म्हणजेच काय की त्या शरीराच्या आत असलेला आत्मा, की जो सगळ्यांनाच जिवंतपणा देतो, नुसत्याच मनुष्याला नाही देत, तर पशुपक्ष्यांना सुद्धा तोच आत्मा जिवंतपणा देतो, झाडांना सुद्धा तोच आत्मा जिवंतपणा देतो. प्रगटे ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, सद्गुरु मुख्य हा विचार उमजो लागे श्रीराम. आणि समर्थांनाही माहिती आहे की ते इतकं सोपं नाही. इट इज नॉट दॅट इझी. कारण त्याच्यासाठी लागणारं जे मन आहे, ते मन अतिशय शुद्ध पाहिजे, ते मन अतिशय अंतर्मुख पाहिजे. त्या मनामध्ये विषयांबद्दल असणारी आसक्ती, व्हॅल्यूज या वेगळ्या पाहिजेत. जर ते मन जर बहिर्मुख असेल, इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, याचं या देशामध्ये काय चाललंय, ह्या पॉलिटिक्सचं काय चाललंय, ह्या पार्टीचं काय चाललंय, इतकी जर बुद्धी जर बहिर्मुख असेल, आउटवर्ड गोईंग असेल, तर मी आत कसं पाहू शकेन? मला आत पाहायचंय. माझे सर्व ज्ञानेंद्रिय ही आउट गोईंग आहेत, ते फक्त बाहेरचं बघू शकतात. मला जर आतलं बघायचं असेल तर मला हे आउटगोईंगचं इनगोईंग करायला नको का? आणि म्हणूनच सांगितलेलं आहे की सद्गुरु मुखेस हा विचार उमजो लागे श्रीराम. हा विचार सहजासहजी समजणं शक्य नाही. त्यासाठी सद्गुरूंची कृपा, त्यासाठी परमेश्वराची कृपा ही अतिशय आवश्यक आहे. जसं आपल्याला व्यवहारामध्ये आमच्या टीचर्सची कृपा, टीचर्सचे सांगितलं तरच आम्हाला ते कळतं, तसं इथंही तेच आहे. सद्गुरु मुख्य हा विचार उमजो लागे श्रीराम. उमजेना ते उमजावे, दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे, विवेक बळे श्रीराम. बघा, आता मला काय करायचंय? मला ती आत्मा ही वस्तू पाहायची आहे, पण ती दिसत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की उमजेना ते उमजावे, जे आम्हाला कळत नाही ते समजवून घ्यावं. जे दिसेना ते पहावे, जे दिसत नाही ते नाही असं म्हणू नये,
तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे. जे कळेना ते जाणावे. व्यवहारामध्ये सुद्धा ते कळतं. मला नेहमी जाणवतं की मला हे कळत नाही, मला हे माहित नाही, मला हे करायला पाहिजे, तर त्यासाठी मी प्रयत्न करतो. म्हणजे जर समजा मला एखादी लँग्वेज येत नसेल किंवा सध्याच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, चॅट जीपीटी नवीन टेक्नॉलॉजी आहे, मला माहिती नाहीये, मला कळत नाही, म्हणून मी काय करतो, गुगल गुरुकडे जातो आणि म्हणतो की अरे चॅट जीपीटी त्याच्याबद्दल काय जे आहे ते मला सांग. किंवा ज्यानं चॅट जीपीटीवर काम केलेलं आहे त्याच्याकडे मी जातो आणि मला सांगतो की अरे मला तू सांग नक्की काय चाललंय या जगामध्ये, चॅट जीपीटी म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय. जे कळेना ते जाणार. जे मला कळत नाही ते मला कळतं की मी अज्ञानी आहे आणि मला ते जाणलं पाहिजे, मला त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. इथं अध्यात्मामध्ये सुद्धा तेच करायला पाहिजे की जे जर मला कळत नसेल तर ते जाणण्यासाठी मला कुणाकडे तरी गेलं पाहिजे आणि ज्याला ते माहिती आहे, ज्यानं त्याचा अनुभव घेतलेला आहे, अशा माणसाकडे जावं आणि ते समजावून घ्यावं. कसं? दोन गोष्टी, विवेक बळे. विवेक अतिशय महत्वाचा आहे. आणि विवेक म्हणजेच काय, तर बुद्धी. आणि ती बुद्धी कशी आहे, तर सत्सत विवेक बुद्धी आहे. ती सत्सत विवेक बुद्धी म्हणजे काय, की सत काय आणि असत काय हे त्याला कळलं पाहिजे. आणि ती म्हणजे सत्सत विवेक बुद्धी. आणि विवेकानीच हे जाणून घेतलं जातं. आणि म्हणूनच विवेक हा अतिशय महत्वाचा आहे. गुप्ततेची प्रगटवावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे, सावकाश श्रीराम. गुप्ततेचीच प्रगटवावे, असाध्यतेची साधावे. कारण जे गुप्त आहे त्याला प्रगट करायचं आहे, जे साध्य नाही ते साध्य करून घ्यायचं आहे. त्याचा मला कानडे म्हणजे अवघड आहे, त्याचा मला अभ्यास करायचा आहे. कसा करायचा आहे? सावकाश. सध्याचं वर्ल्ड हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचं वर्ल्ड आहे. इंस्टाग्राम सगळं मला इन्स्टंट पाहिजे. म्हणजे आज सुद्धा मला जर कुणी सांगितलं की ह्या मला अध्यात्माची कॅप्सूल द्या कुणीतरी, आणि मी 5 दिवसाचा कोर्स करतो आणि मी अध्यात्म शिकतो, की मी तो ब्रह्म जाणून घेतो, त्याचा अभ्यास करतो. समर्थ म्हणतात अरे ते शक्य नाही. ते कसं आहे? सावकाश. म्हणजे हळूहळू, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. मी एखादा मुलगा म्हणला, आपण लहान मुलं आमची म्हणतात की नाही, की अरे मला किती एक वर्षभर पहिलीत, दुसरं वर्षभर दुसरीत, तिसरं वर्षभर चौथीत, अशा पद्धतीने शिकण्याच्या ऐवजी मी डायरेक्ट 10वीत जातो, मी डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशनला जातो. चालत नाही. सावकाश जावं लागतं, स्टेप बाय स्टेप जावं लागतं. पहिली पास केल्यानंतरच दुसरीत जावं लागतं. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसंच अध्यात्मामध्ये आहे. सावकाश. आचार्यांनी तो दृष्टांत दिलेला आहे की आम्हाला किती प्रगल्भता आहे बघा. त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी आचार्य म्हणतात की जर आम्हाला तंडुल म्हणजे तांदूळ, बघा किती व्यवहारातलं उदाहरण आहे. तांदळावर टर्फल असतं आणि त्या तांदळाचं टर्फल सहित आम्ही भात करू शकत नाही. ते टर्फल काढायला लागतं आणि ते टर्फल आम्ही फेकून देतो आणि तांदूळ घेतो. म्हणजे जे सार आहे ते घेतो आणि जे असार आहे ते टाकून देतो. बरोबर आहे ना? तर आता मला त्या तंडुलातून म्हणजे तांदळाच्या दाण्यातून मला ते तंडुल म्हणजे तांदूळ बाहेर काढायचं आहे आणि फुलकट फेकून द्यायचं आहे. जर कुणी शेतामध्ये गेलं तर त्या लोंब्या म्हणतात त्याला, ते जर घेतलं आणि हळूहळू त्याची प्रोसेस काय आहे, तर हळूहळू मारायला लागतं आणि हळूहळू मारून ते टर्फल बाजूला करायला लागतं आणि तांदूळ, अख्खा तांदूळ हा बाजूला घ्यायला लागतो. जर मला घाई आहे, आय वॉन्ट इट इमिजिएटली, म्हणून मी जोरात जर मारायला लागलो तर काय होईल, तर मला अख्खा तांदूळ मिळणार नाही. मला काय मिळेल? तुकडा. तुकडा बासुमती आठवते ना? तर तुकडा मिळेल. तर इथे ब्रह्मज्ञानामध्ये तुकडा मिळून काय फायदा आहे? मला अख्खाच्या अख्खा बासुमती तांदूळ, तो तंडूल मिळाला पाहिजे. म्हणून मला कसं पाहिजे? युक्तीनं मारलं पाहिजे. आता म्हणलं मी अरे नाही मला अख्खा तांदूळ पाहिजे, मी हळूहळू करतो, हळूहळू करतो म्हणून मी मारत बसलो. हळूहळू 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 तांदूळ निघेल का? कधीही निघणार नाही. म्हणून बरोबर युक्तीनं, फार सावकाशही नाही आणि फार हळूहळूही नाही आणि फार भरभरही नाही, बरोबर युक्तीनंच ते केलं पाहिजे. तसंच अध्यात्मामध्ये गुप्ततेची प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेचे अभ्यासावे, सावकाश श्रीराम.
वेद विरंची आणि शेष, जेथे शिणले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते. आता आम्हाला काय साधायचंय हो? आम्हाला काय जाणून घ्यायचंय? परब्रह्म काय आहे हे जाणून घ्यायचंय, आत्मा काय आहे हे जाणून घ्यायचंय. आणि हे जाणण्यासाठी तर समर्थ सांगतात की किती डिफिकल्ट आहे ते, की वेद सुद्धा परब्रह्माला जाणू शकले नाही. शेषशाही नाग म्हणजे जो भगवंताचा शेष आहे, तो शेष सुद्धा जाणू शकला नाही. ते सुद्धा जाणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांची जेथे शिणले निशेष, ते सुद्धा शिणले, ते आम्हाला साधायचं आहे. तर मग ते किती अवघड असलं पाहिजे? ऑलमोस्ट इम्पॉसिबल. पण जरी ते इम्पॉसिबल असलं तरी सुद्धा ते आम्हाला जाणायचं आहे. ते जाणू शकतं. आमच्या सगळ्या संतांनी ते जाणलेलं आहे, समर्थांनी ते जाणलेलं आहे. आणि प्रत्येक साधकाला ते जाणण्यासाठी सर्व संतांनी, सर्व शास्त्रांनी, भगवंतांनी मदत केलेली आहे. नवे नवे प्रत्येक मनुष्याला ते जाणावं. त्याचा ज्यावेळेला मनुष्य जन्म जो मला मिळालेला आहे, त्या प्रत्येक मनुष्याच्या जन्मामध्ये ते मला त्याचा अनुभव यावा, यासाठीच मला हा जन्म मिळालेला आहे. आणि म्हणूनच ते परब्रह्म जाणणे, त्याचा अनुभव घेणे, हेच. आणि का अनुभव घ्यायचा मी मगाशी सांगितलं, हा अनुभव फक्त जस्ट टाइमपास म्हणून नाही, एक कूल टेक्नॉलॉजी म्हणून नाही, हे नुसतं तत्वज्ञान म्हणून नाही, तर मला अभय पाहिजे, मला जगण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, जगण्यामध्ये मला आत्मानंद पाहिजे, जगताना मला आत्मशांती पाहिजे, आत्म्याची शांती, आत्म्याचा आनंद आणि आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान. आणि म्हणून ते म्हणतात की तरी ते कवणेपरी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. मग व्हॉट इज द पेडागॉजी? पेडागॉजी इज व्हेरी सिंपल. जर आत्मज्ञान करायचं असेल तर अध्यात्म श्रवणे पावावे. वाचून मिळत नाही. मी स्वतः पुस्तक वाचलं आणि मी माझ्या बुद्धीने मी अनेक वर्षे वाचत बसले. आजकाल अनेक असे हे आहेत की तुलनात्मक अभ्यास. गीतेमध्ये काय म्हणलंय, दासबोधामध्ये काय म्हणलंय, ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणलंय, आणि मग त्याच्या पद्धतीने ही पेडागॉजी जर घेतली तर आहे, मी काय होईन? मी हुशार होईन, मी विद्वान होईन, मी काय होईन? मला शब्दांनी सगळं कळेल की ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलेलं आहे, गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे, दासबोधामध्ये असं लिहिलेलं आहे. पण प्रत्यक्ष माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मला त्याचा अनुभव येणार नाही, माझ्या आयुष्यामध्ये आत्मानंद मिळणार नाही, माझ्या आयुष्यामध्ये आत्मशांती मिळणार नाही. आणि म्हणून पेडागॉजी काय सांगितली आहे? हे जर ज्ञान घ्यायचं असेल तर अध्यात्म श्रवणे पावावे. श्रवण का सांगितलंय? अध्यात्माचं श्रवणच का सांगितलेलं आहे? याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी श्रवण करतो त्यावेळेला एक सायकोलॉजिकली जर बघितलं तर मी ऐकतो. आणि मी कुणाचं ऐकतो? मी उगीच कुणाचंही ऐकत नाही, की ज्याच्यावर माझा विश्वास आहे, नवे नवे ज्याला ते कळलेलं आहे, नवे नवे ज्याला त्याचा अनुभव आलेला आहे, त्याचंच मी श्रवण करतो. आणि का? तर ते श्रवण केल्यानंतर मला तो तिथेपर्यंत घेऊन जाऊ शकेल असं माझी खात्री झालेली असती. त्याच माणसाचं मी अध्यात्म श्रवण करतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. इज इट इम्पॉसिबल? नो, इट इज नॉट इम्पॉसिबल. कारण का? की जर त्याच्यासाठी सुद्धा एक पेडागॉजी आहे, म्हणजे एक डेफिनेट पद्धत आहे. अध्यात्म शिकण्याची सुद्धा एक डेफिनेट पद्धत आहे, एक ते ज्ञानच आहे. आणि ते ज्ञान कसं घ्यावं त्याची पद्धत सुद्धा जर आम्ही समजावून घेतली पाहिजे. सरळच आहे. समजा मला एमबीबीएस व्हायचं आहे आणि मी जर एमबीबीएस व्हायच्या ऐवजी मी म्हटलं नाही, मला ब्लडचा त्रास होतो, मी फक्त काय करेन, मी फक्त येईन आणि मी प्रॅक्टिकल करणार नाही, उपयोग आहे? तो डॉक्टर होईल पण तो शब्दाचा डॉक्टर होईल, तो सर्जरी करू शकणार नाही. आणि म्हणून अध्यात्म जर आम्हाला पाहिजे असेल, परब्रह्म पाहिजे असेल तर अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते श्रीराम. आता परत सांगितलं मागच्या वेळेचा विषय, पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे,
वर्ण व्यक्ती ऐसे नव्हे अव्यक्त ते. मग ते कसं आहे आता सांगायला सुरुवात चालू करतात. ते कसं आहे परब्रह्म म्हणजे काय, तर ते पृथ्वीही नाही, ते आपही नाही, तेजही नाही, वायूही नाही, वर्ण व्यक्ती ऐसे नव्हे अव्यक्त ते. अव्यक्त आहे, ते व्यक्त नाही. आपण मागच्याला तो एक्सरसाइज केला होता माझ्या स्वतःच्या संदर्भात. माझं स्वतःचं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. एक्सप्लेनेशन देत नाही, मागच्याला आपलं बोलणं झालेलं होतं याच्यावर. तर मी स्वतः जर पंचमहाभूतांपासून बनलेला असेल तर माझं शरीर जर पंचमहाभूतांचा, तर मी पंचमहाभूतांचा आहे का नाही? मी नक्कीच आहे. मी पंचमहाभूतांचाच बनलेला आहे. पण पंचमहाभूतांचा जरी मी बनलेला असेल तरी मी शरीर आहे का? मी पंचमहाभूत आहे का? तर मी पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे. पंचमहाभूत ही अनात्मा आहे. पंचमहाभूत ही प्रकृती आहे. पंचमहाभूत ही माया आहे. ते पुरुष नाही, तो आत्मा नाही, तो ब्रह्म नाही. आणि म्हणून ते मी सोडावं, म्हणजे आत्मा नसेल तर ते सोडावं, अनात्म्याचा त्याग करावा. आणि जे त्याग करता येतं त्याचाच त्याग होतो. जे शेवटी अशी एक अवस्था येते की ज्याचा मला त्यागच करता येत नाही त्याचा मी त्याग करू शकत नाही. म्हणजे मी शरीराचा मला त्याग करता येतो म्हणून मी शरीराचा त्याग करतो. माझ्या मनाचा मला त्याग करता येतो म्हणून मी माझ्या मनाचा त्याग करू शकतो. माझ्या इगोचा, माझ्या अहंकाराचा मला त्याग करता येतो म्हणून मी त्याचा त्याग करतो. पण अशी एक त्याग करता 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 अशी एक वेळ येते की मला आता त्याग काहीच करता येत नाही. ती जी गोष्ट आहे ते माझं स्वतःचं स्वरूप आहे, ते माझं स्वतःचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव मी कधीही टाकू शकत नाही. आणि तोच मी आहे. आणि तो स्वभाव कसा आहे, तर तो सत आहे. म्हणजे तो आहे आहे आहे. तो भूतकाळातही होता, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही आहे. तो चैतन्यमय आहे. तो चैतना देतो. म्हणूनच मी माझं मन एनर्जी आहे ना, जसं इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून ट्यूबलाइट चालू होते. इलेक्ट्रिसिटी एकच आहे पण त्या इलेक्ट्रिसिटीमुळे आमचं फ्रीज गार करतो आणि जर हीटर गरम करतो. म्हणजे मग इलेक्ट्रिसिटी कशी आहे, ती अव्यक्त आहे, दिसत नाही. पण तिचा जो आविष्कार आहे तो आविष्कार वेगवेगळा आहे. तो गरमही असेल आणि तो गारही असेल. आणि म्हणून काय सांगितलं इथे की जे व्यक्त नाही, जे अव्यक्त आहे ते मला पाहायचं आहे. म्हणजे माझं लक्ष फक्त फ्रीजकडे नको, माझं लक्ष फक्त हीटरकडे नको. ते व्यक्त आहे. पण अव्यक्त जे आहे म्हणजे त्याला शक्ती देणारं जे काही आहे, ती एनर्जी आहे, ती इलेक्ट्रिसिटी आहे, ती मला पाहायची आहे. आणि म्हणून पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्ती ऐसे नव्हे अव्यक्त ते श्रीराम, तयास म्हणावे देव. वरकडस लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव, जनाकारणे श्रीराम. आणि म्हणून त्याला काय म्हटलं समर्थ की तयासे म्हणावे देव. म्हणजे काय, तर म्हणून आम्ही पृथ्वी माता म्हणतो, म्हणून आम्ही म्हणतो की वायू देव म्हणतो, म्हणून आम्ही म्हणतो की सूर्य देव म्हणतो. बरोबर आहे ना. ही आमची संस्कृती आहे, आमचं कल्चर आहे. याचं कारण काय असं आहे की ते आहेत म्हणून मी आहे. मला जर वायू नसेल, मला जर प्राण नसेल तर मी जगू शकणार नाही. म्हणून इट इज अ ग्रॅटिट्यूड, आय एम एक्सप्रेसिंग माय ग्रॅटिट्यूड. आणि म्हणून त्यांना मी देव म्हणतो. आणि ज्यावेळेला मी देव म्हणतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली मी काय होतो, माझा इगो खाली येतो, माझा अहंकार खाली येतो आणि मी त्यांना नमस्कार करतो. म्हणून त्याला काय म्हणले, त्याला देवाची संज्ञा दिलेली. आपला मागचा समास झाला ना देवशोधन समास, तर त्याला देव म्हणत. तयासी म्हणावे देव, वरकडा लोकांचा स्वभाव, जितुके गाव. आणि म्हणूनच जितके देव आहेत, जितके गाव आहेत, तितके देव आहेत. प्रत्येकाचा देव वेगळा, प्रत्येक गावातला देव वेगळा, प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं, प्रत्येकाला आवडणारा देव वेगळा. आणि म्हणून ते देव जे आहेत ना, ते देव म्हणजे खरा देव नव्हे. आपण मागच्याला बघितलं होतं पहिल्या समासामध्ये. मग खरा देव कुठला आहे, तर ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम. म्हणून मागच्या देव शोधन समासामध्ये काय सांगितलं की देव कोण आहे सांगितलं. आणि देव का पहिल्यांदा शोधणं आवश्यक आहे. जर मला देव शोधला नाही तर मी काय म्हणतो की आय एम एव्हरीबडी. माझ्यामध्ये अहंकार असतो, मीच जन्माला आलेलो आहे, मीच माझं आयुष्य काढतो, मीच माझ्या पद्धतीने सगळं बघू शकतो. असा जो अहंकारी माणूस असेल
त्याच्यामध्ये जर ह्युमिलिटी जर नसेल तर तो माणसाला आयुष्यामध्ये तो सुखी कसा होऊ शकेल, त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी कसा होऊ शकेल, होऊच शकणार नाही. आणि म्हणून फर्स्ट प्रिरिक्विजिट की देव कुठे आहे शोधणं आवश्यक आहे. आणि देव म्हणजे काय, तर इट इज नेचर. त्यासाठी वेगळं वेगळं बाकी काहीही बघायचं कारण नाही. आमच्या संस्कृतीमध्ये नेचरमध्ये जे जे काही माझ्यापेक्षा जे मोठं आहे त्याला देव ही संकल्पना म्हणलेली आहे. सूर्य देव म्हणलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की तो आहे म्हणून मी आहे. जर लक्षात घ्या, तो जर नसेल तर माझं काय होईल, म्हणून त्याला देव म्हणले. कशासाठी, तर मला ह्युमिलिटी यावी म्हणून, त्याला मी नमस्कार करावा म्हणून. म्हणून ही देव संकल्पना काढलेली. पण तो खरा देव नाही. खरा देव कसा आहे, निर्गुण आहे. म्हणून पण पहिल्यांदा सगुण देव कळला पाहिजे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम. आता ठीक आहे, तुला देव कळलं ना, की देव दिस इज लाईक अ नेचर, म्हणजे पंचमहाभूत ही सुद्धा सगळी देव आहेत. हे एकदा कळल्यानंतर त्याला नमस्कार केल्यानंतर, त्याच्या प्रती ग्रॅटिट्यूड निर्माण केल्यानंतर, आता तुला मी सांगतो की ते सुद्धा निर्गुण देवापासूनच तयार झालेले. आपण मागच्या तो चार्ट बघितला, तो पंचीकरणाचा, आठवत असेल तर बघा. तर तो बघितल्यानंतर आता म्हणतात की आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम. आता आपला शोध घ्यायचा, आता देवाचा शोध झाला, ठीक आहे, आता मला माझा शोध घ्यायचा आहे. सो दिस इज डिस्कव्हरी ऑफ माय सेल्फ. आता तोच विषय मागच्या वेळेस आपण बघितलेला. पुढे चालू, माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळी, तो मन ऐसे मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे श्रीराम. अरे बाबा, तू म्हणतोस की हे शरीर माझं आहे, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही. पण चूक कुठे आहे, हे माझं शरीर आहे हे बरोबर आहे, पण मीच शरीर आहे हे समजणं, हे जाणणं, हे चुकीचं आहे. म्हणून ते म्हणतात की तरी तो जाण देहा वेगळीची. तू कोण आहेस, तू देह वेगळा आहेस, तू शरीर नाहीस, हे तू जाण. कसा जाण, आपला मागचा विषय आत्मा अनात्म विवेक, दृश्य विवेक, सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक, हा सगळा आहे. त्या युक्तीनं, त्या टूल्सनी तू जाण की तू देह नाहीस, तू देहापेक्षा वेगळा आहेस. मग त्याचा फायदा काय होईल बघा, म्हणजे प्रत्येक वेळा आपण फायदा बघायचा आहे. जस्ट लाईक दॅट वी डोंट वॉन्ट टू लिसन. त्याचा फायदा एवढाच होईल की आज आम्ही देहाला जे सगळं महत्व दिलेलं आहे आमच्या जगण्यामध्ये, आम्ही देहाला किती प्राधान्य देतोय बघा, की देहच सगळं आहे म्हणून आम्ही देहासाठी सगळ्या गोष्टी करतो. देहासाठी मला चांगलं पाहिजे म्हणजे चांगला बेड पाहिजे, देहासाठी मला चांगलं अन्न पाहिजे म्हणून मी चांगलं अन्न खाण्याचा प्रयत्न करतो, वेकेशनला जातो, देहासाठी मला छान छान हे करायला पाहिजे म्हणून मी वेकेशनला जातो. बघा, म्हणजे देह देह म्हातारा होऊ नये म्हणून मी केस काळे करतो, मी तरुण राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही देहाला किती महत्व देतो बघा. आणि म्हणून त्यामुळे काय होतं, मग एक दिवस देह जाणार आहे, मग देह जाणार आहे म्हणल्यानंतर मी घाबरतो, मी चिंता होतो, मला भीती वाटते. मग असं जर असेल तर मी अभय कसं होईल मला. आणि म्हणून हे करण्यासाठी, हे मला जाणण्यासाठी आम्हाला एक अभ्यास दिला की अरे तू देह नाहीस, तू देहापेक्षा वेगळा आहेस, त्यामुळे तो देह येणार जाणारच आहे, तू कशाला घाबरतोस. हे इट इज युनिव्हर्सल ट्रूथ की जर देह म्हणून जर जन्माला आलेला असशील तर तू देह म्हणून त्या देहाचा मृत्यू होणार. पण असं जर तू समजलास की मीच देह आहे म्हणून तुला चिंता आहे, तुला प्रॉब्लेम आहे, तुला भीती आहे. आणि जर उलटा विचार केलास तर तू देह नाहीस, त्यावेळेला तू आनंदी राहशील. कसं राहशील त्यात आपण बघूया हळू स्टेप बाय स्टेप. म्हणून देहाची डेफिनेशन केली काय, तर दहन योग्यत्वात इति देहा, जो दहन करण्यासाठी योग्य आहे तोच देह आहे. का, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधीतरी तो देह पडणार आहे, त्याचा मृत्यू होणार आहे आणि त्यावेळेला त्याचं दहन केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त त्या देहाला दुसरी कुठलीही व्हॅल्यू नाही. व्हॉट इज नेक्स्ट, मन माझे ऐसे जाणतो ते तो मनही नव्हे, मी माझं मन आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून मी म्हणतो की मी सुखी आहे, मी दुःखी आहे, माझ्या आयुष्यात संकट आले की मी टेन्शन घेतो, माझ्या आयुष्यात दुःख आलं की मी दुःखी होतो, माझ्या आयुष्यात सुख आलं की मी सुखी होतो. कोण सुखी हो दुःखी होतो, मी नाही तर माझ्या आत असलेलं जे माझं मन जे आहे.
ते सुखी दुःखी होतं, ते फ्रस्ट्रेट होतं, ते चिंता करतं. म्हणून त्या मनापासून तू थोडासा अलिप्त हो, वेगळा हो, त्याच्याकडे बघ. ते ऑब्जेक्ट आहे, तू सब्जेक्ट आहे. म्हणून मनही तू नाही. मन चेंज होणार आहे, सारखं कंटिन्युअसली चेंज होतं. थॉट येतो, थॉट जातो, थॉट येतो, थॉट जातो, विचार येतो, दुसरा विचार जातो. अशा पद्धतीने चेंज जर होत असेल तर तो मी कसा असू शकेन? मी कधीच असू शकत नाही, कारण त्या मनाला मी पाहतो. मनामध्ये विकार आहेत, माझ्या मनामध्ये राग आहे, माझ्या मनामध्ये द्वेष आहे, माझ्या मनामध्ये चिंता आहे, काळजी आहे, टेन्शन्स आहेत, सगळं काही आहे. असा मी असणं शक्यच नाही. म्हणजे मी तो नाही. पाहता देहाचा विस्तार विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्माची उरे श्रीराम. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही जर विचार करत, विवेक करत गेलो, की देह गळून पडला, मन गळून पडलं, अशा सर्व तत्वांचा म्हणजे सर्व सर्व तत्वांचा म्हणजे पंचकोश विवेक. म्हणजे मी पाच हे कोश कुठले कुठले? अन्नमय प्राण अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. 5 कोश झाले. म्हणजे 5 कोश सुद्धा मी नाही. बर, स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त, म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण मागच्या समासामध्ये आपण ह्याचा विस्तार केलेला होता की त्या 3 अवस्था सुद्धा मी नाही. स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त पंचकोशातीत अवस्थात्रय साक्षी. 3 अवस्थाही मी नाही. स्थूल सूक्ष्म शरीर मी नाही, 5 कोशही नाही आणि 3 अवस्थाही नाही. मग मी कोण आहे? असं ज्या वेळेला जर आम्ही टेक्नॉलॉजी जर वापरली की हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, असं करत 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 गेलो तर काहीतरी राहायला पाहिजे ना शेवटी. जे काही राहतं आत्माची उरे श्रीराम. आपणासी ठावची नाही, ते पाहणे ललगे काही, तत्वे ठाईच्या ठाई विभागून गेली श्रीराम. म्हणून जे मेडिटेशन करतात, मेडिटेशन मध्ये आम्ही हेच करतो की काय करतो की बाहेरून आत जातो, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो आणि हळूहळू 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 पाहता आपणासी आपणच आपल्याला पाहायचं आहे. आणि ते पाहणं म्हणजेच मी कोण आहे हे जाणणं होय, ते पाहणं होय. आणि आता पुढे समर्थ पुढचा विचार सांगतात की अरे, जरी तुला अजून जरी पटत नसेल तर तुला मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. कसं वेगळ्या पद्धतीने सांगतो? बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता गाठोडी आढळे ना श्रीराम. आता गाठोडी कुठली? तर समर्थांनी या शरीराला गाठोडी असं म्हटलेलं आहे. गाठोडी हा मराठी शब्द आहे. संस्कृतमध्ये त्याला शब्द वापरलाय शास्त्रामध्ये की संघात. संघात म्हणजे काय? इट इज कलेक्शन ऑफ एव्हरीथिंग. आणि आता ते आपल्याला सांगतील की जर आम्ही जर बॉडी जर बघितली, माझं जर शरीर बघितलं, हे गाठोडच आहे, हा संघातच आहे. कसा संघात आहे? इट इज अ कलेक्शन ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ माय सेल्फ. बरोबर आहे ना? म्हणजे संघात म्हणजे गाठोड. काय केलं भगवंतानी की ज्यांनी कुणी हे शरीर तयार केलं त्यांनी काय केलं? त्यांनी पहिल्यांदा ज्ञानेंद्रिय घेतली, म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नंतर कर्मेंद्रिय घेतली, ती आपल्याला माहिती आहे. नंतर मग आपल्या जर शरीरामध्ये जर गाठोडं जर बघितलं तर काय आहे त्याच्यामध्ये? चामडी आहे, ब्लड आहे, नंतर फ्लेश आहे. म्हणजे या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं. त्याच्यामध्ये हृदय आहे आमचं, त्याच्यामध्ये ब्रेन आहे. जे जे दिसतं ते सगळं, जे जे काही माझ्या शरीरामध्ये मला दिसतं अॅनाटॉमिकली, मेडिकल सायन्स ज्यांनी शिकले असतील त्यांना, ते जे सगळं जे आहे ते आम्ही एकत्र बांधलं. आणि एकत्र बांधलं आणि ते झालं ते गाठोडं. म्हणजे माझं शरीर हे गाठोडं आहे. पण एकत्र बांधलं म्हणजे नुसतं बांधलं नाही. गाठोडं आपण नेहमी नुसतं असं बोचकं बांधल्यासारखं बांधतो, पण भगवंतानी ते अशा पद्धतीने बांधलेलं आहे. संघात म्हणजे कलेक्शन अशा पद्धतीने केलं आहे की प्रत्येक माणूस हा त्याला पंचेंद्रियच आहेत. प्रत्येक माणसाला ज्ञानेंद्रियच आहेत. 5 इंद्रियच आहेत, 6वं इंद्रिय नाही. प्रत्येक माणसाला तेच कान, नाक, डोळे आहेत, त्या ठिकाणी आहेत. असा कुठलाही माणूस नाही की त्याला कान हे पायाला आहेत. असं आहे का? असं कधीही शक्य नाही. डोळे पाठीमागे आहेत, कधीही शक्य नाही. हा, डोळे आमच्या साईडकडे असतात कारण आमचं सगळं लक्ष इकडे तिकडे असतं म्हणून. पण डोळे खरे बघणारे डोळे माझे पुढेच आहेत.
आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की विचार पाहता गाठोडी आढळेना सुद्धा, म्हणजे असं आहे की अरे हे जे आहे हे सगळं गाठोडं आहे, हे दिसतंय. जो कोणी विचारे सोडी, जर मी खरोखर जर विचार केला, विवेक केला, तर मला असं लक्षात आलं की अरे खरोखर दिस इज जस्ट एक इन्स्ट्रुमेंट, माय बॉडी इज जस्ट अ इन्स्ट्रुमेंट. आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये सर्व सिस्टीम्स आहेत, नर्वस सिस्टीम्स असतील, रेस्पिरेटरी सिस्टीम्स असतील, त्याच्यामध्ये माझं हे आहे, हृदय आहे, हार्ट आहे, ते मी श्वासोश्वास आत घेतो, त्यातला ऑक्सिजन काढून घेतो, ते ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतं, ते रक्त सगळ्या शरीराला जातं, सगळ्या पेशींना, एव्हरी टिश्यू गेट्स ऑक्सिजन, एव्हरी टिश्यू, एव्हरी सेल गेट न्यूट्रिशन. म्हणजे काय आहे, इट इज जस्ट वन इन्स्ट्रुमेंट. पण इट इज, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कुठलं तरी इंटेलिजन्स आहे म्हणूनच ते सगळं चाललेलं आहे. कारण बरोबर असा एक दिवस येतो की ते इन्स्ट्रुमेंट चालू होतं आणि असा एक दिवस येतो की ते इन्स्ट्रुमेंट बंद पडतं. ज्याने कोणी प्रॉडक्ट डिझाईन केलेलं असेल तर डिझाईन करताना त्याची एक पद्धत आहे, तसं हे डिझाईन कोणीतरी केलेलं आहे ना. म्हणजे हे डिझाईन किती विलक्षण केलेलं आहे बघा, की बरोबर असा एक दिवस येतो की त्या दिवशी माझा जन्म येतो आणि असा एक दिवस येतो की त्या दिवशी माझा मृत्यू होतो. म्हणजे ह्या इन्स्ट्रुमेंट बंद पडतं. बरं, असं मेंटेनन्स कुठे नाही की असं मध्येच सांगितलं की हार्ट बंद पडलंय की तासभर आणि आता चालेल, तसं चालता येत नाही. जे हार्ट जे चालू आहे ते माझं शेवटपर्यंत, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालू आहे. म्हणजे विचार करण्याचा मुद्दा हा आहे की अरे हा संघात आहे, इट इज अ कलेक्शन. जसं घर असतं, घर सुद्धा संघात आहे, घराचं सुद्धा गाठोडच आहे. म्हणजे घराला बरोबर 4 भिंती आहेत, बरोबर आहे ना, आणि त्याला छत आहे, त्याला हा दृष्टांत वेदामध्ये दिलेला आहे. म्हणजे घर जसं मी तयार करतो, डिझाईन करतो, त्या घराला दार असतं, खिडक्या असतात, आणि त्या खिडक्या बरोबर छताला खिडक्या नसतात, त्या भिंतीलाच खिडक्या असतात. म्हणजे देर आर सर्टन डिसिप्लिन, देर आर सर्टन रूल्स, दॅट इज हाऊ वी बिल्ड अवर हाऊस, अँड दॅट इज व्हॉट इज कॉल्ड अ सिव्हिल इंजिनिअरिंग. तसं हे इंजिनिअरिंग आहे. आणि याच्यासाठी सद्गुरूंनी इनर इंजिनिअरिंग सुद्धा केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बेंगलोरचे असतील त्यांना. तर दिस इज लाईक अ इंजिनिअरिंग. हे गाठोडच आहे, फक्त त्याचं एका सर्टन डिसिप्लिननी, सर्टन बेसिकली रूल्सनी हे बांधलेलं आहे. पण दिस इज जस्ट इन्स्ट्रुमेंट. म्हणून पुढे काय सांगितलं की यू गो इनसाइड, एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम. म्हणजे लक्षात येतं, म्हणजे विचार केल्यानंतर असं आम्हाला कळेल की अरे हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे मी नाही, जस्ट इन्स्ट्रुमेंट. ते आहे आणि नाही, पण आत्मा निरंतर आहे. म्हणजे मी मागच्याला उदाहरण घेतलं होतं की जर माझं जर वय आता 52 असेल तर मी 53व्या वर्षी सुद्धा होतो. पूर्वी माझं शरीर नव्हतं, मी अव्यक्त होतो. 52व्या वर्षी मी या शरीरामध्ये आलो, हे शरीर दिसायला लागलं, पण माझा आत्मा निरंतर आहे. तो 53व्या वर्षी सुद्धा होता, -53 ला सुद्धा होता, आणि अजून नंतर हे शरीर पडल्यानंतर सुद्धा आत्मा राहणारच आहे. आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आणि तो मी आहे. आणि म्हणूनच तुका आकाशा एवढा, आता आपण जे सुवर्णाताईंचं हे ऐकलं, स्तोत्र ऐकलं, तो विचार ऐकले, ते विचार नुसते शब्द नाहीत. तोच माणूस म्हणू शकतो की तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज म्हणतात की तुका आकाशा एवढा. सावरकर म्हणतात की अनादि मी, अनंत मी. हे नुसते शब्द नाहीत, तर ज्या वेळेला मला असं कळतं की अरे हे मी शरीर मी नाही, मन मी नाही, तर ते आत असणारा आत्मा जो निरंतर आहे तो मी आहे. आणि म्हणून म्हणतात की एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम, आपणाशी ठावची नाही, जन्म मृत्यू कैसे काही, पाहत्या वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे श्रीराम. आणि म्हणूनच अभय कुठून आलं? अभय हा शब्द आपण नेहमी वापरतो की जो आत्मज्ञानी आहे त्याच्या जीवनामध्ये अभय आहे. तो माणूस घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण त्याला माहितीये की मी कोण आहे. हु एम आय. रमण महर्षी म्हणतात की तू ज्या वेळेला असा विचार करत जाशील त्यावेळेला तुला कळेल की मी शरीर नाही, मी मन नाही, तर मी तो आत्मा निरंतर आहे. अनादि मी, अनंत मी. मला जन्म नाही, मला मृत्यू नाही. मी आहे आहे आहे. मी भूतकाळातही होतो, आता प्रेझेंट टेन्स मध्येही आहे, आणि भविष्य काळामध्येही आहे. आणि तेच आम्हाला शोधायचं आहे. दिस इज डिस्कव्हरी. दिस इज नॉट अ इन्व्हेन्शन, दिस इज डिस्कव्हरी. म्हणजे काय, तर ते आम्ही कितीही नाही म्हणलं तरी ते आहेच.
न्यूटन्स लॉज इज अ डिस्कव्हरी. बरोबर आहे ना? न्यूटन्स लॉजच्या आधी सफरचंद वरती जात नव्हतं, सफरचंद खालीच पडत होतं. तसं जरी मला आता माहिती नसेल की मी आत्मा नाही, मी शरीर आहे आणि मी घाबरत असेल, तरी सुद्धा मी स्वतः आत्माच आहे. मला फक्त माहिती नाही, मी अज्ञानी आहे. आणि मग माहिती नसेल तर तू ज्ञानी हो, तू ते ज्ञान ग्रहण कर, ते शिकून घे, आणि मग काय होशील? याचा फायदा एवढाच आहे की तुझ्या मनामध्ये आत्मानंद होईल, तुझ्या जीवनामध्ये आत्मानंद होईल, तुझ्या जीवनामध्ये आत्मविश्वास येईल. आणि कारण का? की आपणास ठावच नाही जन्ममृत्यू. मग त्या माणसाला जन्ममृत्यू कुठला आलाय? तोच असं म्हणू शकतो की ज्यानं हा त्याचा अनुभव घेतलेला आहे की अनादि मी अनंत मी. मी कसा आहे? मी अनादि आहे, मी अनंत आहे, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही. मग जर असं जर असेल तर तो कसा आहे? तो निर्विकारी आहे, त्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही. याचा अर्थ असा नव्हे की तो या शरीरामध्ये नाही, या शरीरामध्येच आहे. म्हणून स्वामी सर्वप्रियानंद एक छान सांगतात, त्यांचं मी उदाहरण सांगतो. ते म्हणतात की अरे, वेदांत शिकल्यानंतर, अध्यात्म शिकल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला काहीही चेंज होणार नाही. मला तेच शरीर आहे, मला तेच मन आहे, मी त्याच माणसामध्ये आहे, सर्व काही तेच आहे. मग काय चेंज होणार? मग त्याला अभय कुठून येणार? तर ते म्हणतात की जसं त्याला कळतं की अरे, मी तो आहे आणि मी शरीर नाही. म्हणजे काय होतं? तर दिस इज लाईक अ मूवी. आय एम वॉचिंग अ मूवी. आता ज्या वेळेला मी मूवीला जातो, त्यावेळेला मूवी हॉरर असेल, मूवी रोमॅन्टिक असेल, तर मी काय करतो? मी जातो आणि एन्जॉय करतो. मूवी सारखा मी होत नाही. मूवी, कारण मला माहिती असतं की आय एम वॉचिंग जस्ट अ मूवी. रमण महर्षींनी किंवा विद्यारण्य स्वामींनी हा एक दुसरा दृष्टांत दिलाय की जसा नाटक दीपवत जसा असतो, की नाटकाचा दिवा जसा असतो, त्या नाटक त्या दिव्यामध्ये पार पाडलं जातं. म्हणजे तो दिवा आहे विंगेमध्ये, स्टेजवर तो दिवा आहे म्हणूनच नाटकावर स्टेजवर नाटक होतं. बरोबर आहे ना? पण त्या दिव्यालाच त्याचं सोयरसूतक नाही की नाटकाचं काय चाललेलं आहे. नाटकामध्ये नाटक चांगलं आहे, वाईट आहे, नाटक हॉरर आहे, नाटक रोमॅन्टिक आहे, त्या दिव्याला त्याचं काहीही पडलेलं नाही. दिव्याचं काम फक्त एकच, की फक्त प्रकाशमान होणं आणि त्या अलिप्त राहून, निसंग राहून, डिटॅच राहून तो फक्त नाटकाच्या स्टेजवर काय चाललेलं आहे ते बघतो. पूर्वी मूव्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर एक पडदा असायचा आणि त्या पडद्यावर मूव्ही प्ले केली जायची. आता त्या मूव्हीमध्ये आग लागली, तर त्या आगीनं तो पडदा जळून जाईल का? कारण पडदा त्या मूव्ही पासून अलिप्त आहे, वेगळा आहे, निस्पर्शित आहे, निसंग आहे. समजा त्या मूव्हीमध्ये पाऊस पडला तर तो पडदा ओला होईल का? पडदा त्या मूव्ही पासून वेगळा आहे, ते फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. तसं म्हणजे या उदाहरणांच्यावरून मला एवढंच कळतं की अरे, मी कोण आहे? मग मी काय करतो माझ्या आयुष्यामध्ये? ज्या वेळेला अनेक प्रसंग येतात, तो मीच, आय वॉच माय ओन मूव्ही. कशी तू वॉच करतो? हाऊ डू आय वॉच? डिटॅच राहून. जसा तो आहे, जसा आत्मा माझ्या आत आहे, जसा तो आहे तसा मी होतो. तो कसा आहे माझ्या आत? तो माझ्या मनाला चैतन्य देतो, पण तो त्या मनामध्ये ढवळाढवळ करत नाही. म्हणजे थोडक्यात काय? इलेक्ट्रिसिटी. तो फक्त ज्याच्या सानिध्यामध्ये, कॅटलिस्ट, आपल्या सगळ्यांना शब्द माहिती असेल तर कॅटलिस्ट काय करतो? फक्त कॅटलाइज करतो, त्याच्यावर परिणाम होत नाही. तसं आत्मा माझ्या मनाला चैतन्य देतो, माझ्या मनाला एनर्जी देतो आणि मी मनामध्ये सुखी दुःखी होतो. चैतन्य, आत्मा माझ्या मनाला एनर्जी देतो, तसंच माझ्या शरीराला एनर्जी देतो आणि माझ्या शरीरात मी काम करतो. आता मी काय करतो? शरीर मी नाही, मन मी नाही, मी आत्मा आहे. म्हणजे काय आहे? तर मी या शरीरापासून वेगळा आहे, मी माझ्या मनापासून वेगळा आहे. कसा वेगळा आहे? तर मी आहे म्हणून मन आहे, मी आहे म्हणून शरीर आहे. आणि मी कसा आहे? तर मी डिटॅच्ड आहे, मी निसंग आहे. मी कसा आहे? अलिप्त आहे.
गीतेमध्ये त्याला म्हणलेलं आहे की पद्मपत्र विभांबसा. म्हणजे आज माझा प्रॉब्लेम काय आहे, तर मी जरा मनामध्ये काहीतरी झालं तर मी त्याच्यामध्ये आसक्त होतो, मी त्याच्यामध्ये लिप्त होतो. कारण का की मी सेपरेशन करत नाही. मी शरीर, मन आणि आत्मा या 3 लेयर्स मध्ये सेपरेशन न केल्यामुळे, असं का करत नाही मी, तर ते मला माहिती नसल्यामुळे, ते मला कोणी सांगितलं नसल्यामुळे मी काय करतो, ज्यांनी नेटवर्किंग थेरी बघितली असेल तर 7 लेयर्स ऑफ नेटवर्किंग आहेत. म्हणजे लेयर्स आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 7 लेयर्स आहेत. तसं त्या इंजिनिअरिंग मध्ये आहे, तसंच इथं माझ्या लेयर्स आहेत, 5 लेयर्स आहेत. आपण मगाशी बघितले की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. अगदी ते टेक्निकल भाषा सोडून द्या, 3 लेयर्स तरी आपल्याला माहिती आहेत. एक शरीर लेअर, एक माइंड लेअर आणि एक आत्मा लेअर. शरीर मला दिसतं, मनाचा मला अनुभव येतो, पण त्या आत्म्याचा मला अनुभव येत नाही. पण म्हणून आत्मा नाही असं नाही, इट इज लाईक एनर्जी दॅट कॅटलाइज, दॅट गिव्स मी एनर्जी. आणि म्हणून मी विचार करतो, मनाने विचार करतो आणि मी शरीराने काम करतो. आणि म्हणून जर असं लेयर्स आहे असं जर मी समजलं नाही आहेच, ते फक्त मला काय करायचंय, साधनेने ती पक्के करायचे. मला काय करायचंय, ज्या ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये प्रसंग येतील, ज्या ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतील, त्यावेळेला मला सांगायचंय की अरे शरीराला प्रॉब्लेम आलेला आहे, मला प्रॉब्लेम नाही. यू आर डिफरंट फ्रॉम द बॉडी आणि तू त्याच्यापासून वेगळा आहेस. मी त्याच्यापासून थोडासा डिटॅच होणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला मी ही साधना आयुष्यभर करतो, त्यावेळेला आपल्याला रमण महर्षींचं उदाहरण माहितीये की रमण महर्षींनी आयुष्यभर ही साधना केली आणि त्याचा फायदा एवढा झाला. फायदा म्हणजे त्याचा रिझल्ट जर आम्हाला बघितलं तर तुम्ही रमण महर्षींच्या आश्रमामध्ये जाऊन बघा. बेंगलोर पासून साधारण एक 200 किलोमीटरवर आहे. त्या आश्रमामध्ये अजूनही त्यांच्या आयुष्यामध्ये असताना साधारण एक 100 वर्ष झाली असतील, आता त्यांना थोडंफार नाही, थोडं कमीच, 80 वर्ष झाली असतील. तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कॅन्सर झालेला होता, जॉईंटचा कॅन्सर, म्हणजे शोल्डर जॉईंटचा कॅन्सर. आणि त्यांना खूप त्रास होत होता. आणि बेंगलोरचे डॉक्टर्स म्हणाले की आता तुम्हाला तुमच्यावर शस्त्रक्रिया केली पाहिजे, तुमच्यावर सर्जरी केली पाहिजे. ते म्हणले करा, त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. ते म्हणले काही गरज नाही, तुम्ही फक्त मला एवढं सांगा की तुम्हाला किती दिवस, किती वेळ तुम्हाला सर्जरी करायची. डॉक्टरांनी सांगितलं की 3 तास सर्जरी करायची आहे. 3 तास त्यांनी शरीराला त्यांच्यापासून डिटॅच केलं आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर ऑपरेशन केलं. त्यांनी शरीराला डिटॅच करून ॲज गुड ॲज आय एम नॉट बॉडी अशा पद्धतीने ते समाधीमध्ये गेले आणि डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रिया केलेली जी उपकरणं आहेत, जे नाईफ्स आणि सिसर्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या अजूनही तिथं रमण महर्षींच्या आश्रमामध्ये आहेत. सांगण्याचा मुद्दा आहे की आमचा जर विश्वास नसेल तर तिथं जाऊन बघा की हे अध्यात्म इतकं पॉवरफुल आहे की ह्याचा. आणि रमण महर्षींच्या जर तुम्ही आश्रमामध्ये गेला तर त्यांनी 18 वर्ष कुणाशीही न बोलता हा विचार केलेला आहे, हु एम आय, मी कोण आहे. आणि म्हणूनच ही एवढी पॉवर आलेली आहे. म्हणून साधनेशिवाय, म्हणून हे जे म्हणलेलं आहे की वेदांनाही कळत नाही, वेदांना कळत नाही. वेद काय करतात, दासबोध काय करतात, दासबोध हे फक्त शब्द आहेत, वेद हे काय फक्त शब्द आहेत, हे फक्त सांगू शकतात. पण यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक. तसं हे जर मला माझ्या आयुष्यामध्ये जर अंगीकारायचं असेल, माझा अनुभव मला घ्यायचा असेल, तर त्यासाठी मला साधना केली पाहिजे. आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून इतकं ते सहजासहजी होत नाही. त्यावेळेलाच अशी जी शक्ती आहे ती आत्म्याची शक्ती मला प्रदान होते. आणि म्हणून तोच असं म्हणू शकतो की जन्म आणि मृत्यू मला काहीही नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे काही. पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो असे ना, आपण तोची जन्म मरणा ठावो कैचा असे राम. म्हणून सांगितलं की हे पाप पुण्य हे सगळं काय आहे. आमच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स कशाचे आहेत, हे पाप पुण्याचे प्रॉब्लेम आहेत. आमच्या आयुष्यामध्ये हे सगळे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, टेन्शन, चिंता, काळजी, हे सगळं कशाचे आहेत, हे सगळे मनाचे आहेत. हे सगळे गुणाचे प्रॉब्लेम आहेत. मग तो कसा आहे, मी कसा आहे,
तर तो निर्गुणी आहे, म्हणजे तो मनाच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून आपण तोची तरी जन्म कारणा ठावो कैचा श्रीराम. म्हणून आता समर्थ काय म्हणतात की आता हे साधना करणं म्हणजे काय, तर देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. म्हणजे आतापर्यंत आम्ही काय केलेलं आहे, आम्ही अशा कशा पद्धतीने जगलो आहे, हाऊ डू आय लिव्ह माय लाईफ, की फक्त शरीराच्या लेअरने मी जगतोय, शरीराच्या अनुषंगाने मी विचार करतोय. म्हणजे थोडक्यात काय की देह बुद्धीनं मी बांधला गेलेलो आहे. मग आता मला काय करायचंय, तर आता मला काय करायचे की देहबुद्धीची जे बांधलेला गेलेलो आहे त्याच्यापासून मला आत्मबुद्धी करायची. म्हणजे काय करायचंय, तर देहबुद्धी मला कमी कमी करायची. म्हणजे थोडक्यात काय की देहाचं महत्व कमी करायचंय. आणि ते कसं कमी करायचंय, तर तो विवेकेनेच होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. आणि म्हणूनच या साधना सांगितल्या आहेत. दृक दृश्य विवेक, आत्मानात्म विवेक, सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक, हे जे सगळे जे पंचकोश विवेक, हे जे सगळे जे विवेक आहेत, या साधना आहेत. या साधना करून साक्षी भावाचा अभ्यास, ह्या सगळ्या साधना आहेत. नामस्मरण असेल, मेडिटेशन असेल, स्तोत्र पठण असेल, पूजा अर्चा असेल, या सगळ्या साधना आहेत. या सगळ्या साधनांनी काय केलं, तर तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. आणि मग मोक्षपद मला कधी मिळेल, तर ज्या वेळेला मी देहाच्या पलीकडे जाईन. म्हणजे थोडक्यात काय की टुडे आय एम स्टेइंग विथ माय बॉडी ॲट दॅट लेअर. somehow I practice so that I keep myself with आत्मा that layer. म्हणजे थोडक्यात मी आत्मबुद्धी डेव्हलप केली तर काय होईल, तर मी देहाच्या पलीकडे गेलो. म्हणजे जसा आत्मा आहे तसा मी झालो. तो कसा आहे, तर तो डिटॅच्ड आहे, तो निस्संग आहे. म्हणून गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय की असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आम्हाला ब्रह्मास्त्र कुठं दिलंय, तर निस्संग राहणं, म्हणजे कुठेही अटॅच न होणं, डिटॅच्ड, असंग शस्त्रेण. आणि कसं, तर विवेकाने ते जर आम्ही केलं, तर आम्ही प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही शरीरापासून डिटॅच राहिलो, प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही मनापासून डिटॅच राहिलो. प्रसंग घडणार, आमच्यावर संकट येणार, त्याच्यामध्ये काही आपण मागच्याला बघितलं होतं की बुद्धांना प्रश्न विचारला त्याच्या शिष्यांनी की अहो तुम्ही एवढं सगळं सांगताय, तुम्ही त्या एका 3 घटनांसाठी तुम्ही सगळं तुमचा राजवाडा सोडला, तुम्ही काय बघितलं, तुम्ही म्हातारा माणूस बघितला, तुम्ही प्रेतयात्रा बघितली, आणि तुम्ही रोगी बघितला, आणि त्या तिघांना बघून फक्त तुम्ही राजवाडा सोडला, तुम्ही बुद्ध पद मिळवलं. पण आज आम्हाला कळतंय की तुम्हाला सुद्धा वृद्धावस्था आलेली आहे, आम्हालाही कळतंय की तुम्हाला सुद्धा मृत्यू येणारच आहे. मग आम्ही मिळवलं काय. बुद्ध म्हणतात की अरे हे शरीराचे येणं जाणं हे सगळ्यांनाच आहे, मनाचं येणं जाणं सगळ्यांनाच आहे, मनामध्ये राग द्वेष मद मोह वत्सर येणार हे सगळ्यांनाच आहे. मग माझं पुरुषार्थ काय, माझं प्रयोजन काय, माझं कर्तृत्व काय, मी त्याच्यामध्ये तादात्म्य होत नाही, मी त्याच्यापासून वेगळा राहतो. आणि हा माझा दुसरा बाण आहे. आणि हे अध्यात्म आम्हाला काय शिकवतं, हा दुसरा बाण आम्हाला शिकवतं की जरी माझ्या आयुष्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स आले, जरी माझ्या देहामध्ये प्रॉब्लेम्स आले, जरी माझ्या मनामध्ये सगळे प्रॉब्लेम्स आले, तरी सुद्धा मी शांत राहू शकतो. सर्व काही असताना सुद्धा मी शांत राहू शकतो. कारण का, मी देह नाही, मी आत्मा आहे, आणि तेच मोक्षपद आहे. झाले. आणि मग दिस इज द फायनल डेस्टिनेशन, की झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाची पहावा श्रीराम. आणि म्हणून समर्थ आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. काय म्हणतात की अरे आम्ही म्हणतो की आम्ही या जन्माला येऊन सार्थक झालो. काय झालं, तर आम्ही काय केलं, आमची मुलं आम्ही चांगली वाढवली, ती चांगली पैसे मिळवायला लागली, ती आता करोडपती झालेली आहेत, आमचं आता जन्माचं सार्थक झालं. समर्थ म्हणतात की अरे चूक. जर तुझ्या जन्माचं जर सार्थक तुला करायचं असेल, तुला जर तुझ्या जन्माची कृतकृत्यता करायची असेल, तर तू स्वतः निर्गुण आत्मा आपण स्वतः आहेस, हा विवेक करून पहावे आपणासी आपण. हे ज्या वेळेला तू करशील त्याच वेळेला तुझ्या जन्माचं सार्थक होईल. का सार्थक होईल,
बघा आता बघा किती किती प्रगल्भत आहे. एकेका ओवीवर 2-2, 3-3 तास बोलता येईल. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधान स्तरे प्राणिमात श्रीराम. सो बघा की या जन्माचं सार्थक कधी होईल की ज्या वेळेला मला कळेल म्हणजे मी स्वरूपास्थित होईन. माझं स्वतःचं स्वरूप काय आहे? माझं स्वतःचं स्वरूप हा शरीर नाही, माझं स्वतःचं स्वरूप हे मन नाही, तर माझं स्वतःचं स्वरूप तो त्रिगुण आत्मा आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, स्वतः मी आत्मस्वरूप आहे. आणि त्या स्वरूपामध्ये स्थित होणं म्हणजे त्या लेअर मध्ये राहणं म्हणजे तो माझा स्वभाव होणं. सो दॅट बिकम्स माय ॲटिट्यूड, इंग्लिशमध्ये म्हणतो मी. ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इफ आय एम गेटिंग हॅबिच्युएटेड, मला एक चांगल्या सवयी असतील, वाईट सवयी असतील, बरोबर आहे ना. सकाळी लवकर उठायची मला सवय आहे, बरोबर आहे ना. आणि मग काय होतं, मला ती सवय मी दररोज प्रयत्न करतो, काही दिवस मी प्रयत्न करतो, काही दिवस मी अजून जास्त प्रयत्न करतो आणि मग ती माझी सवय होते आणि इट बिकम्स व्हेरी नॅचरल टू मी. मी गजर न लावता सुद्धा मी सहज सकाळी उठू शकतो. तसं मी आत्मा आहे, मी शरीरापासून वेगळा आहे, मी मनापासून वेगळा आहे, असं मी जर समजा स्वतःला सवय लावली, ही विचारांनी सवय लावली, विवेकानी सवय लावली, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये सवय लावली, त्या ब्रह्मास्त्राच्या आधाराने, त्या टूल्सच्या आधाराने सवय लावली, त्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने सवय लावली, परमेश्वराच्या कृपाने सवय लावली, आणि ती सवय झाल्यानंतर काय झालं तर इट बिकम्स माय ॲटिट्यूड. तो माझा स्वभाव होतो. म्हणजे मला सांगायला लागत नाही. आज मला मी मनुष्य सांगायला लागतं का? काहीही सांगायला लागत नाही. मी विवेक आहे असं मला सांगायला लागतं का? काही सांगत नाही. कुणी विवेक म्हणलं की मी लगेच तिकडे बघतो. कारण का की ह्या शरीराला विवेक नाव दिलेलं आहे, हे मला सांगायलाच लागत नाही. इट इज हॅबिच्युएटेड. तसं मला हा माझा मी जर स्वरूपा स्थितीमध्ये मी जर सदैव राहिलो, आणि मी तो राहतो, कधी राहतो? गाढ झोपेमध्ये. बघा, गाढ झोपेमध्ये मी माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये असतो, आणि म्हणूनच गाढ झोपेमध्ये मला कुठलाही प्रॉब्लेम नाही, मला कुठलंही संकट नाही, मला कुठलंही टेन्शन नाही, मी आनंदीच आहे. म्हणून मला गाढ झोपेमध्ये खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतो. तो आत्मानंद आहे, ती आत्मशांती आहे. फक्त ती स्टेट आम्ही उठल्यानंतर आम्ही ती ठेवू शकत नाही, कारण माझं मन जाग होतं, माझं शरीर जाग होतं. गाढ झोपेमध्ये माझं मन झोपलेलं असतं आणि माझं शरीर झोपलेलं असतं, म्हणून मी शांत असतो, म्हणून मी आनंदी असतो. म्हणून काय करायचंय? एवढंच करायचं, बाकी काहीच नाही. अध्यात्म फार सोपं आहे. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणिमात श्रीराम. म्हणून काय सांगितलंय की अरे काय कर, तर ती गाढ झोपेतली जी अवस्था आहे ती जागेपणी हॅबिच्युएट कर. तो तुझा स्वभाव होऊ देत. तो ऍक्च्युअली तुझा खरा स्वभाव तोच आहे. म्हणजेच काय कर, तर तुझ्या शरीराला कंट्रोल कर, तुझ्या मनाला कंट्रोल कर, आणि त्या विचाराने स्वरूपानुसंधानामध्ये मी कोण आहे हे समजून ओळखून तो तुझा स्वभाव कर आणि तो तिथेच राहा. मग काय होईल? जरी मी ह्या समाजामध्ये आहे, जरी मी ह्या शरीरामध्ये आहे, जरी माझं शरीर आहे, जरी माझ्या मन काहीही आहे, तरी सुद्धा मी शांत राहू शकतो. आणि म्हणून त्याच वेळेला सावरकर म्हणू शकतात की अनादि मी अनंत मी. त्याच वेळेला ते असे आपण म्हणतो की अमानवी कृत्य करू शकतात, की जी उडी, प्रचंड उडी जी गाजलेली आहे ती कुठल्या बळावर त्यांनी केली, की त्यांना माहितीये की हे शरीर येणारं जाणार आहे. कोलू ओढताना त्यांना माहिती होतं की शरीराला कितीही जरी कष्ट पडले तरी मला कष्ट पडलेले नाहीत, माझ्या शरीराला कष्ट पडलेले आहेत. टेकानी मंडालेच्या तुरुंगात तिथं ग्रंथ लिहिला, इतके कष्टात असताना शरीराला कष्ट आहे, पण मी तो आहे, मी आत्मा आहे, मी वेगळा आहे, मी स्वरूपानुसंधान आहे. आणि म्हणून आम्ही झोपलेलो आहोत. म्हणजे काय की वी डोंट नो दिस, आम्हाला अज्ञान आहे. आणि म्हणून जागे होता स्वप्न सरे, म्हणजे ज्या वेळेला मी जागा होतो, म्हणून आम्हाला वेदांमध्ये प्रार्थना म्हणलेली आहे की उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत.
उत्तिष्ठ म्हणजे काय? उठ. उठ का म्हणलं असेल? उठ याचा अर्थ असा आहे की मी झोपलेलो आहे, म्हणूनच मला उठ म्हणलंय. उत्तिष्ठत, जागृत. अरे उठ, जागा हो आणि काय कर? प्राप्य वरांनी बोधत. म्हणजे काय? तर अरे तू झोपलेला आहेस, तू जागा हो आणि काय कर की तुझ्या स्वतःच्या स्वरूपाला तू जाग. तुझं स्वतःचं स्वरूप काय आहे ते तू शोधून काढ आणि तू त्या स्वरूपामध्ये राहा. तोच तुझा खरा पुरुषार्थ आहे, तेच तुझं या जगण्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि म्हणून जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधान सरे, प्राणिमात श्रीराम. आणि म्हणून म्हणलं की आपणास निवेदावे, आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. बाकी काहीच नाही. आत्मनिवेदन एक समास आपण मागच्या याला बघितला होता, मागच्या दशकामध्ये. हेच आत्मनिवेदन आहे. भक्ती 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 म्हणजे काय? की सर्व प्रकारच्या भक्ती सांगितल्या आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन सांगितली. याच कारण असं आहे की आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. आणि मग आता पुढे समर्थ सांगतात की मग ते कसं होणार? आता समर्थांना पेडागॉजी सांगितली पाहिजे, स्टेप बाय स्टेप सांगितले पाहिजेत. समर्थ म्हणतात की आधी अध्यात्म श्रवण, मगच सद्गुरु पादसेवन, पुढे आत्मनिवेदन, सद्गुरु प्रसादे श्रीराम. म्हणजे पहिल्यांदा तुला काय केलं पाहिजे? तुला आधी अध्यात्म श्रवण केलं पाहिजे, म्हणजे अध्यात्म ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे? मग श्रवणातून ते विषय मला समजावून घेतला पाहिजे. तो विषय काय आहे, कशा पद्धतीने तो एक्सप्लेन केलेला आहे, ते काय नक्की सांगितलेलं आहे दासबोधामध्ये, ते मला श्रवण केल्याशिवाय समजणार नाही. कारण हे नुसते अव्यय वाचून मला कळत नाही, पारायण वाचून काही मला कळणार नाही. गीता नुसती पठण करून आम्हाला कळणार नाही, तर गीतेमध्ये काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की मग सद्गुरु पाद सेवन. आणि म्हणून त्याच्यानंतर पुढची स्टेप सांगितली, पहिल्यांदा श्रवण केलंच पाहिजे आणि नंतर काय केलं पाहिजे? ते आम्हाला कुणीतरी सांगितलं पाहिजे, ते एक्सप्लेन केलं पाहिजे, एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. आणि नुसतं एक्सप्लेनेशन नुसतं शब्दानं नाही, तर आम्हाला ते करून दाखवलं पाहिजे. आम्हाला एक्सपेरिमेंट नुसते सांगून उपयोग नाही, कोडिंग नुसतं सांगून उपयोग नाही की असं कोडिंग कर तसं करून, स्वतः कोडिंग केलं पाहिजे. आपण म्हणतो ना कंपनीमध्ये की जर मी स्वतः जर कोडिंग करत असेल तरच मला रिस्पेक्ट मिळतो. मी माझ्या ज्युनियर्सना नुसतं सांगितलं की असं कोडिंग करा तसं कोडिंग करा, आणि जर कोडिंग केलं नसेल तर मला रिस्पेक्ट मिळत नाही. तसंच इथे पण अध्यात्मामध्ये आहे की तो सद्गुरू कसा पाहिजे? तो स्वतः त्यांनी साधना केली पाहिजे, त्याला स्वतः तो त्या सगळ्या स्टेप्स मधनं गेला असला पाहिजे, त्याला तो नक्की. कारण का की हे वस्तू आम्हाला जाणायची आहे. हे जे बोलायला अतिशय सोपं आहे, पण ती वस्तू स्थित होणं, स्वरूपानुसंधानामध्ये स्थित होणं, हे आम्हाला कोणीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि तो सद्गुरू आहे. आणि तो सद्गुरू आम्हाला कसं सांगेल? आय कॅनॉट बाय माय सद्गुरू, आय कॅनॉट थ्रो मनी अँड आस्क हिम की गिव्ह मी दॅट नॉलेज, इट इज नॉट पॉसिबल एट ऑल. म्हणून ते सांगितलंय की मग सद्गुरू सेवन. आणि मग ज्या वेळेला तू त्याच्या पाया पडशील, ह्युमिलिटी दाखवशील, कन्सिस्टन्सी दाखवशील, आणि मग ते काय करतील? ते तुला एक्सप्लेनेशन देतील, त्याच्यामध्ये निटीग्रिटी सांगतील, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ते सांगतील, त्याच्यामध्ये काय सोल्युशन्स आहेत ते सांगतील. आणि मगच त्यांच्या प्रसादाने, त्यांच्या आशीर्वादाने तुला त्या स्टेट पर्यंत जाता येईल. आत्मनिवेदन या भक्तीपर्यंत, आत्मनिवेदन या स्टेट पर्यंत तुला जाता येईल. मग आता काय? आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा हा अंतरी, बोध झाला सगळा. दॅट्स इट, संपलं काम. की आत्मनिवेदन झालं, ती निखळ वस्तू माझ्या आतच आहे, मला कळलं, डिस्कव्हरी झाली. आता ही डिस्कव्हरी संबंध माझ्या युनिव्हर्समध्ये होणार नाही, ही बाहेर कुठं नाही, तर ती माझ्या आतच आहे. म्हणून दिस इज डिस्कव्हरी ऑफ सेल्फ. ही माझी स्वतःचीच डिस्कव्हरी आहे आणि ती माझ्या स्वतःचा शोध आहे. तो शोध मला कुठं घ्यायचा आहे? माझ्या आतच घ्यायचा आहे. ती जी निखळ वस्तू जी आहे, जी आत्मवस्तू आहे, ती माझ्या आतच आहे, ती कुठे बाहेर नाही. आणि ज्या वेळेला मला कळेल की अरे ती वस्तू खरोखरच माझ्या आतच आहे, आणि ज्या वेळेला मला त्याचा अनुभव येईल, त्याच वेळेला माझ्या मनामध्ये आत्मविश्वास येईल. ज्या वेळेला मला त्याचा आत्मविश्वास येईल, त्याच वेळेला मी आत्मानंदामध्ये लीन होईन. ज्या वेळेला मी आत्मानंदामध्ये लीन होईन, त्याला माझी सगळी दुःख निघून जातील, मी शांत होईन.
तीच आत्मशांती मला मिळेल. आणि म्हणून आपण आत्मा हा अंतरी बोध झाला श्रीराम, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धी टाकला सावकाश श्रीराम. पुढे काय होतं तर त्या ब्रह्मबोधानं आपला समासाचं फायनल डेस्टिनेशन आहे की समास आम्ही होतो कसं, तर तो स्वतः ब्रह्मच होतो. म्हणजे बाकी सर्व, म्हणून बाकीची सगळं जे नॉलेज आहे या जगामधलं, या युनिव्हर्स मधलं, हे त्रिपुटी जन्य ज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात काय की ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट हे दोन वेगवेगळे आहेत. दृक दृश्य विवेक ही त्रिपुटी आहे, पण हे जे ज्ञान आहे हे युनिक आहे इन दिस युनिव्हर्स. आणि ते युनिक म्हणजे काय की हे ब्रह्म आहे, हा आत्मा आहे, असं ज्ञान कधीही होत नाही. तर अहम ब्रह्मास्मी असंच ज्ञान होत. अहम आत्मा अयम आत्मा असंच ज्ञान होतं. आणि म्हणून हे ज्ञान सांगता येत नाही, कारण म्हणून ह्याला अद्वैत तत्वज्ञान म्हटलेलं आहे. अद्वैत म्हणजे दोन नाही, एकच. आणि म्हणून एक असल्यानंतर त्याला उपमा नाही. आपल्या शाळेमध्ये आम्ही शिकलोय की उपमा अलंकारामध्ये दोन लागतात. सारखा जसा जेवी समगत परिसमान, म्हणजे हा याच्या सारखा आहे, म्हणजे दोन गोष्टी आल्या, उपमा आली. इथं कसं सांगणार की एकच आहे? कारण का की तो आत्मा हा माझा आत्मा आणि तुमचा आत्मा दोन वेगवेगळे नाहीत. तर तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, कारण तो एकच ह्या परब्रह्म परमात्मा हा एकच या सृष्टीमध्ये आहे. आणि तो आम्हाला सगळ्यांना चैतन्य देतो. कसं जाणून घ्यायचं? दृष्टांत सांगतो. जसं समुद्रामध्ये पाणी आहे, आपल्या इंजिनिअरिंग मध्ये आपण म्हणतात की इट इज अ प्लेन. म्हणजे समुद्रामध्ये पाण्याचं प्लेन आहे, बरोबर आहे ना? आणि त्या पाण्यामध्ये लाटा उठतायत, एक छोटी लाट, एक मोठी लाट. लाट येते जाते, येते जाते. अनेक बुडबुडे उठतात, मोठे बुडबुडे, छोटे बुडबुडे. बुडबुडे येतात जातात, येतात जातात. आता ती लाटेला सांगितलं की ती लाटेचं स्वरूप सांग मला. त्या लाटेला मी हात लावायला गेलो, तर हात लावल्यानंतर काय होतं? त्यामध्ये पाणीच आहे. म्हणजे लाटेला जन्म आहे, लाटेला मृत्यू आहे. लाट तयार होते, लाट खाली बसते, लाटा येतात आणि जातात. पण लाटेचं जे कंटेंट आहे, लाट ही फक्त पाण्याचीच बनलेली आहे. आणि ते पाणी म्हणजे प्लेन आहे. पाणी आहे आहे आहे, ते सत आहे, लाट असत आहे. लाटेला जन्म आहे, मृत्यू आहे, पाण्याला जन्म मृत्यू नाही. बुडबुडांना जन्म मृत्यू आहे, पण पाण्याला जन्म मृत्यू नाही. मग लाटेला नाव दिलं फक्त मी, ही लहान लाट, मोठी लाट. जर याच्या व्यतिरिक्त लाटेला काय अर्थ आहे? लाटेला काहीही अर्थ नाही, कारण लाटेचं कंटेंट हेच पाणी आहे. तसंच माझं आहे. मला नाव दिलं की विवेक. मला एक रूप आहे, हा 5 फूट 9 इंचाचा, हा 5 फूट 10 इंचाचा, जो काय असेल, शरीर काळा आहे, अशा पद्धतीचं मला नाम आणि रूप दिलं. हे शरीर आज आहे, उद्या नाही. मी एक लाट आहे. तशी आमची सगळ्यांची शरीरं, पशु पक्षी झाडं झुडप, सगळ्यांची शरीरं ही एक वेगवेगळ्या लाटी आहेत. लाट येणार जाणार, येणार जाणार. आमची शरीरं येणार जाणार, आम्ही आज असणार, उद्या नसणार. पण त्या सर्व लाटांना सामावून घेणारा, सर्व लाटांना, जसं आमचं आकाश आहे, आकाश हे सगळ्यांना सामावून घेतं. या आकाशामध्ये वी एक्झिस्ट इन दिस होल युनिव्हर्स इज एक्झिस्टंट इन धिस आकाश. तसं म्हणजे आकाश कुठं नाही असं नाही, आकाश सगळीकडे आहे. तसं आकाशाला सुद्धा सामावून घेणारा तो आत्मा आहे. आकाश हे पंचमहाभूतातलं सगळ्यात मोठं आहे. म्हणून आकाश आणि पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, दीज आर द 2 लिमिट्स. आकाश वरचं लिमिट, पृथ्वी खालचं लिमिट. याच्यामध्ये सगळं युनिव्हर्स आहे, किंवा ब्रह्मांड ह्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे आहे, बरोबर आहे ना? कारण या
या ब्रह्मांडामध्ये नुसती पृथ्वी नाही, बाकीचं पण सगळं आहे. पण या सगळ्याला सामावून घेणारा तो परब्रह्म परमात्मा एक आहे. त्याला तो लाटेप्रमाणे नाही, तर तो पाण्याप्रमाणे आहे. आणि म्हणून तो एकच आहे. आम्ही फक्त अनुषंगाने म्हणतो की हा माझा आत्मा आणि हा तुझा आत्मा. फक्त तो जसं पाणी आहे तसा थ्रू अँड थ्रू आमच्या सगळ्यांच्या आत. फक्त काय झालं की हा आत्मा आहे, त्याला माझं फक्त मन त्याला जवळ आलं की मनाला शक्ती मिळाली, मनाला चैतन्य मिळालं, मी काम करायला लागलो. माझ्या शरीराला चैतन्य मिळालं, माझ्या शरीराला या आत्म्याची शक्ती मिळाली, मी काम करायला लागलो, मी लाट झालो. थोड्या वेळाने ही लाट गेली, दुसरी लाट आली. आत्मा आहे तिथंच आहे, पाणी आहे तिथंच आहे. आणि हे ज्या वेळेला आम्हाला कळेल, हा आपण आत्मा अंतरी बोध झाला असला, या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तोडाला. काय मिळणार? व्हॉट इज द फायनल डेस्टिनेशन? संसार खेद तोडाला. देन वी अंडरस्टँड की हे जे सगळं जे आयुष्य आहे हे फक्त मूव्ही आहे. हे जे आम्ही संसार 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 जे म्हणतो हे जस्ट मूव्ही आहे. इट इज लाईक लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर राईड, वी जस्ट एन्जॉय इट, असं म्हणलेलं आहे इंग्लिशमध्ये. तसं इथं समर्थ म्हणतात की संसार खेद तोडाला. मग मला या संसाराचं स्वरूप कळालं. आणि मग तो माणूस कसा होतो? देह प्रारब्धी टाकला. म्हणून हे शब्द नाहीत, त्याचं आचरण महत्वाचं. म्हणून समर्थ नेहमी आचरण 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 साधना केली पाहिजे, साधना केली पाहिजे. कारण अदरवाईज मी ब्रह्म आहे ब्रह्म आहे असं म्हणून मी ब्रह्म होत नाही. त्याच्यासाठी जर मला साधना केली पाहिजे. आणि ज्या वेळेला साधना करतो त्याच वेळेला तो म्हणू शकतो की अरे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. देह प्रारब्धी टाकला. अरे कारण का की देह या प्रारब्धामुळे जन्माला आलेला आहे. प्रारब्धामुळे जन्म आलेला आहे. त्याला कधीतरी मृत्यूही येणार आहे. येणार आहे ते येईना का, जाणार आहे ते जाईना का, आता होणार आहे ते होईना का, आता जाणार आहे ते जाईना का, तुटती मनातली आशंका, जन्म मृत्यूची श्राव. दिस इज द फायनल. त्याचा जो बोध आहे, या दासबोधाचा बोध हा एकच आहे. त्या माणसाची अवस्था कशी होते? आता जे काही होईल ते होईल, आय डोंट केअर. म्हणजे तो कसा होतो? बिनधास्त होतो. तो बिनधास्त होतो म्हणजे काय करतो? मूवी. आता आपण जर मूवी बघायला गेलो, आता मी असं म्हणतो का की ती मूवी आहे, मी आता जरी मी रोमॅन्टिक असेल तरी मी तसंच बसतो, आणि थ्रिलर असेल तसंच बसतो. नो, आय एन्जॉय दॅट मूवी. सिमिलरली आय एन्जॉय दिस लाईफ. आय एन्जॉय दिस लाईफ. कारण काय की लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर राईड. आय जस्ट एन्जॉय. आता होणार आहे ते होईना का, जे होईल ते होऊ देत, जे जाणार आहे ते जाऊ देत, मला काही फरक पडत नाही. टोटली आता मनामध्ये शंका नाही. देयर इज नो डाऊट इन माय माइंड. जन्ममृत्यूची शंका, जन्ममृत्यूची भीती माझ्या मनामध्ये अजिबात नाही. अशी जी अवस्था होते ती आत्मज्ञानाची अवस्था आहे. ती आत्मज्ञानी पुरुषाची अवस्था आहे. आणि तीच अवस्था ज्या वेळेला आम्हाला मिळते त्या वेळेला काय होतं? त्या मनाची अवस्था एवढी एकच होते की आय डोंट केअर. आय डोंट केअर म्हणजे इनडिफरंट ऍटिट्यूड नाही, हे ज्ञानाची अवस्था आहे. सो आय एन्जॉय. म्हणजे जसं मूवीमध्ये मी एन्जॉय करतो तसं माझं लाईफ सुद्धा मी एन्जॉय करतो. जे होईल ते होईल. कारण ज्या गोष्टी घडणार आहेत त्या माझ्या हातात नाहीत. हे आम्हाला सगळ्यांना आतापर्यंत काळ्याचे पांढरे झाले केस, तेव्हा आम्हाला कळतं की देर आर मेनी थिंग्स इन इट इज नॉट इन माय लाईफ, दे आर अंडर माय कंट्रोल. आणि म्हणूनच हे ज्या वेळेला मला कळतं त्यावेळेला माझी अवस्था होती ही ज्ञानाची अवस्था आहे. फ्रस्ट्रेट झाल्यानंतर सुद्धा असं माणूस म्हणतो की आता माझ्या हातात काही नाहीये, माझ्या हातात काही नाहीये, आणि मग तो दुःखी होतो. ही ज्ञानाची अवस्था, ही अज्ञानाची अवस्था नाहीये. ही जाणून बुजून, म्हणजे आपण मागच्या वेळेला हे सांगितलेलं होतं की आजोबा आणि नातू. आजोबा आणि नातू ज्या वेळेला खेळ खेळत असतात, कुठला फुग्याचा खेळ, आपण अनेक वेळेला ही गोष्ट सांगितली, आता पण ही सांगतो. परत एकदा रिव्हिजन होईल. ज्यांनी पहिल्यांदा ऐकत असतील त्यांना ती अजून अप्रिशिएट होईल की आजोबा आणि नातू ज्या वेळेला फुग्याने खेळ खेळत असतात त्यावेळेला दोघंही उड्या मारत असतात. नातूही उड्या मारत असतो, हसत खिदळत असतो. आजोबा सुद्धा उड्या मारत असतात. आपल्या वयाचं वय विसरून नातवाबरोबर ते मजा करत असतात, उड्या मारत असतात. ते असं म्हणत नाहीत की अरे फुग्याने खेळण्याचं माझं वय आहे का. नाही, नातवा बरोबर ते तसे खेळत असतात. पण अचानक ज्यावेळेला फुगा फुटतो
त्यावेळेला फुगा फुटणार नाही. फुगा हे आहे 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 हे नातवाचं माहिती असतं, नातवाचं हे अज्ञान असतं आणि म्हणून फुगा त्यानं कॉन्स्टंट आहे हे गृहीत धरलेलं असतं आणि म्हणून फुगा फुटल्यानंतर तो रडतो. तो अज्ञानी आहे. पण आजोबा फुगा फुटल्यानंतर रडतात का? कधीही रडत नाहीत. हसतात का? कधीही हसत नाहीत, कारण नातू रडतोय तिथे, नातवाचं सांत्वन केलं पाहिजे म्हणून आजोबा काय म्हणतात, मी तुला दुसरं आणून देईन. म्हणजे फुगा एकच घटना घडलेली आहे, फुगा फुटला. जो जो अज्ञानी आहे तो रडत बसतो, माझा फुगा फुटला, माझा फुगा फुटला, माझा फुगा फुटला. आजोबा ज्ञानी आहेत, ते खेळतच होते, पण फुगा फुटल्यानंतर ते दुःखी होत नाहीत, ते व्यथित होत नाहीत, ते शोक करत नाहीत. त्यांना फुग्याचं सत्यत्व माहिती आहे. तसंच ज्ञानी माणसाचं आहे. तसंच अध्यात्म ज्याला मुरलेला आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म मुरलेला आहे, तो कधीही दुःखाने व्यथित होत नाही. त्याला दुःख होईल, प्रश्न नाही, कारण तो सुद्धा या शरीरामध्येच आहे, तो सुद्धा या मनामध्येच आहे. त्याचंही शरीर आहे, त्याचंही मन आहे, पण त्याला हे नक्की माहिती आहे की आपण कोण आहोत. आणि म्हणून तुटली मनातील, त्याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स नाहीत, त्याच्यामध्ये जन्म मृत्यूची भीती नाही. आणि म्हणूनच तो असं म्हणू शकतो की आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का. ही अवस्था आमची सगळ्यांची एका दिवसात होणार नाही. संसारी पुंडावे चुकले, देवा भक्त ऐक्य झाले, देव मुख्य देवासी ओळखले सत्संगे करून. हे सगळं सत्संगानेच मिळतं. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठ दशके ब्रह्म प्रतिपाद निरूपण नाम द्वितीय समास. आज आता आपला समास इथे संपला. फक्त समासाची शेवट करण्याच्या जे एक सांगतो की ही जी अवस्था ही एका दिवसात येत नाही. आणि त्यासाठी आपल्याला रामकृष्ण परमहंसांनी जी गोष्ट सांगितली आहे ती सांगतो की काय असतं. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती असेल की आता मला कळलं, ह्या समास ऐकल्यानंतर मला कळलं की अरे मी कोण आहे, मी शरीर नाही, मी मन नाही, मी हे आहे. पण आता बाहेर गेल्यानंतर मला एखादा जर प्रॉब्लेम आला तर मला लगेच भीती वाटेल. बरोबर आहे ना. म्हणजे हे ज्ञान ऐकल्यानंतर, हे शब्द ऐकल्यानंतर माझं एका दिवसात चेंज होणार नाही. कसा चेंज होणार नाही ते सांगतो. त्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी ती गोष्ट सांगितली. काय होतं की एक सिंह असतो, सिंहीण असते, ती छोट्या पिल्लाला जन्म देते आणि ती मरते. आणि त्या सिंहाचा जो छोटा पिल्लू असतो, बछडा असतो, तो सगळ्या शेळ्यांच्या हरणांच्या कळपामध्ये तो वाढतो. आणि त्या हरणांच्या कळपामध्ये एकच आता सिंह असतो, छोटा बछडा असतो, आणि त्यांच्याबरोबर तो खेळत असतो लहानपणापासून अगदी. आणि काय होतं की ही गेट हॅबिच्युएटेड. बघा हॅबिच्युएटेड कसा आहे ते, की त्याला काय वाटतं की आपण तो हरिणच आहे. मग तो हरणासारखं सगळं वागायला लागतो. हरणासारखं ओरडायचं, म्हणजे हरिण जसं ओरडतं तसं ओरडायचं, हरणासारखं चालायचं, हरणासारखं पळायचं, की जणू काही मी हरिणच आहे. कारण काय की तो हरणाच्या कळपामध्ये असतो आणि हरणाला असं वाटत असतं की आपण सुद्धा हरणासारखंच आहोत. एके दिवशी काय होतं की खरा जो एक सिंह असतो तो तिथं येतो आणि तो आश्चर्याने बघत असतो की अरे ह्या कळपामध्ये माझ्यासारखा हा सिंह आहे, आणि हा सिंह सिंहासारखा न वागता हा अतिशय गलित गात्र, अतिशय घाबरा घुबरा, अतिशय त्या हरणासारखा आहे. आणि मग तो त्या सिंहाच्या जवळ जातो. सगळे हरणं पळून जातात. तो म्हणतो की त्या सिंहाला पकडतो, त्या छोट्या बछडाला. अरे तू असं का वागतोयस, तू सिंह आहेस. तो म्हणतो नाही नाही नाही, मी हरणीच आहे. तो म्हणतो की अरे तुला दाखवतो. तो म्हणून त्या मोठा सिंह त्या छोट्या सिंहाला तळ्यापर्यंत घेऊन जातो आणि त्या पाण्यामध्ये दाखवतो की बघ माझा चेहरा बघ आणि आता तुझा चेहरा बघ. आणि खरंच की ज्या वेळेला तो त्या मोठ्या सिंहाचा चेहरा तो बघू शकत असतो त्याच्या डोळ्यांनी, आणि स्वतःला तो बघू शकत नसतो, म्हणून स्वतःचा चेहरा तो आपल्या पाण्यात बघतो आणि त्याला लक्षात येतं की अरे आपण ह्या सिंहासारखेच आहोत. आणि मग तो मोठा सिंह म्हणतो की तो डरकाई फोडतो आणि म्हणतो की आता माझ्यासारखी डरकाई फोड तू. तर हा छोटा सिंह डरकाई फोडायचा प्रयत्न करतो, पण त्याला येतच नाही तसं. कारण का की तो हॅबिच्युएटेड झालेला असतो. जरी त्याला कळलं आता की अरे मी सिंह आहे, पण मी डरकाई फोडू शकत नाही. कारण का की त्याला प्रयत्न केले पाहिजे थोडासा, कारण ही हॅज टू अनलर्न द लर्निंग. जे काही मी शिकलेलो आहे ते अनलर्न करायला नको का? जे काही हॅबिच्युएटेड झालेलो आहे ते मला स्वभाव काढायला नको का? जे माझा स्वभाव झालेला आहे तो माझा स्वभाव काढायला नको का? आणि म्हणून हे अध्यात्म आम्ही नुसतं वाचल्यानंतर आमचं लगेच होत नाही. त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा लागतो. ज्या गोष्टी आमचं हॅबिच्युएटेड झालेलं, कारण का की आम्ही स्वतःला समजतोय मी छोटा आहे,
मी देह आहे म्हणून मी देहासाठी जे अनुषंगाने मी वावरतो, मी दीन दुबळा आहे, कारण माझा देह मी एवढा फार काम करू शकत नाही, माझं कपॅसिटी कमी आहे, या देहाला जन्ममृत्यू आहे म्हणून मी जन्ममृत्यूच्या अनुषंगानं, माझ्या देहाच्या अनुषंगाने मी चिंता करतो, काळजी करतो आणि मलाही हॅबिच्युएटेड झालेलं, मी दुःख करतो, मी सुखी होतो, मी दुःखी होतो, मी फ्रस्ट्रेट होतो, म्हणजे आय हॅव गॉट ऑल द इमोशन्स. या इमोशन्स कुणाच्या आहेत? या माझ्या नाहीत तर त्या माझ्या मनाच्या आहेत, पण ही मला सवय लागलेली आहे, मी हॅबिच्युएटेड झालेलो आहे. पण म्हणून मला काय केलं पाहिजे? मला साधना केली पाहिजे की साक्षी भावानं मीच माझ्याकडे बघितलं पाहिजे, मीच माझ्या मनाकडे बघितलं पाहिजे. जसा सिंह हॅबिच्युएटेड झालेला होता तसं मला सुद्धा हळूहळू 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 जे मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये जे शिकलेलो आहे, हे मला कोणी सांगितलेलं नाही आतापर्यंत, मी नक्की कोण आहे, जी माझी डिस्कव्हरी आहे ती मला स्थिर केली पाहिजे. कारण का की हा आता सध्याच्या 1-2 तासाच्या सेशन मध्ये तुम्हाला हे शब्दानं कळेल, पण सेशन संपल्यानंतर परत पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आणि म्हणून ज्या वेळेला हे सेशन झाल्यानंतर सुद्धा चिंतन आणि मनन, म्हणून आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य ह्या साधना दिलेल्या आहेत की अध्यात्म आत्माचं श्रवण करणं, चिंतन करणं, मनन करणं आणि निधिध्यासना करणं आणि ते माझं स्वभाव बनवणं, माझा स्वतःचा तो स्वभाव बनवणं, म्हणजे मी ते होणं, म्हणजेच मी स्वस्वरूपामध्ये स्थित होणं. त्याच वेळेला मी त्या सिंहासारखी डरकाई फोडायला लागेल. तो त्यासारखंच त्यावेळेला मी त्या नातवासारखं मी रडणार नाही, तर मी आजोबांसारखा मॅच्युअर होईन. आणि आम्हाला आजोबाच व्हायचंय, कारण आम्ही सगळेजण आता आजोबाच झालेलो आहोत. तर आम्हाला अध्यात्म करून आजोबांसारखी जी मॅच्युरिटी आहे ती आम्हाला मिळवायची आहे. आणि समर्थ हे आम्हाला नक्की मिळवून देतील, त्यात काही प्रश्न नाही. समर्थांचा आशीर्वाद आहे, श्रीरामाचा आशीर्वाद आहे. आज आपण इथंच थांबूया. हरिओम तत्सत. करू का सुरुवात? हा करा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूच सावरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. कठीण त्यावरी कठीण जाहले, कठीण जाहले. आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी
कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. अनम्यूट माईक आणि व्हिडिओ करू शकतो. काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण करू शकतो. शलाकाताई आणि आरतीताई, पहिल्यांदा आय थिंक शलाकाताई. हरिओम. हरिओम. काय अप्रतिम निरूपण झाला, इतकं सुंदर झालं. म्हणजे मला प्रश्न पडत गेले आणि तुमच्या निरूपणातून पुढं पुढं मला उत्तरं मिळत गेली. आता मला खरं काही प्रश्न नाही, पण मला तुम्हाला सांगायचं की अर्धवट ज्ञान किती घातक असतं बघा. अध्यात्मात जेव्हा आम्ही नवीन असतो किंवा मी जेव्हा अशी वाचनाची किंवा याची सुरुवात केली, तेव्हा ही वाक्य ऐकून घाबरायला व्हायचं की शरीर हे व्याधीचं घर आहे, कुटुंब आहे, नाती आहेत आणि टेन्शन नाही, हे अशक्य आहे. किंवा त्रिविध ताप कोणाला चुकलेला नाहीये, तर ह्याने वाटायचं आपण योग्य मार्गावर आहोत की नाही. म्हणजे हे असं इतकं भयावह वाटायचं. पण आज तुम्ही जी 3 उदाहरणं सांगितलं ना, की काय होतं हे सगळं वाचून, हे ज्ञान मिळवून किंवा अशी निरूपण किंवा आपण जे अध्यात्मात मेहनत घेतो, साधनेत घेतो, तर त्याचं इतकं सुंदर उत्तर मला जगात कुठं मिळणार नाही असं वाटतं. की तेच शरीर राहतं, तेच मन राहतं, तीच माणसं राहतात, त्याच जगात आपण जगतो. पण ज्याप्रमाणे हॉरर पिक्चरला जातो, पण आपण घाबरत नाही, तो हॉरर पिक्चर एन्जॉय करतो. इतकं सुंदर, म्हणजे त्याच्यात सगळं अध्यात्म आणि आत्मज्ञान आलं आणि समुद्र आणि लाटा, शरीराची भीती म्हणजे मृत्यूची भीती बट ऑब्वियस सगळ्यांनाच असते. म्हणजे फक्त संतांनाच नसते असं मी वाचलं होतं, की संतांना आणि काही विभूतींना मृत्यूचं भय नसतं. पण आमच्यासारख्यांना ह्या उदाहरणाने मृत्यूची भीती निम्म्याहून कमी झाली. की लाटा येतात आणि जातात, शरीर येतात आणि जातात, आणि भीती, दृढ श्रद्धा, म्हणजे श्रद्धा डळमळीत होते. हा माझा प्रश्न होता की कशी श्रद्धा, म्हणजे काय करावं ज्याने आमची श्रद्धा अशी डळमळीत होणार नाही, कधी तळ्यात कधी मळ्यात. त्याचं पण उत्तर मला या उदाहरणातून मिळालं की फुगा फुटला तर मूल रडतं, पण आजोबा नाहीत रडत, ते म्हणतात दुसरं आणून देतो. म्हणजे इतकं रिलॅक्स झालं आजचं निरूपण, पुन्हा 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 ऐकण्यासारखं. आणि शोक कसा कमी होईल किंवा जन्म मृत्यूचं भय ह्याने खूप कमी झालं. मी अत्यंत मनापासून आभारी आहे तुमची. आणि हे अगदी संग्रही ठेवावं असं आजचं निरूपण आहे. म्हणजे सगळा दासबोधच खजिना आहे. पण तुम्ही जी उदाहरणं दिली ना, ती कमाल आहे, कमाल. म्हणजे ते कुठंच मिळणार नाही. थँक्यू सो मच. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच दिली याच्यात, त्यामुळे थँक्यू सो मच. आरतीताई. म्हणजे आज मला हे पण कळलं की आता त्यांनी सांगितलं होतं ना की अध्यात्म श्रवण करा. मग आता श्रवणानं जीवनाचं सार्थक होतं असं झालं मला आज. आणि तुमची सांगण्याची शैली म्हणजे संत कबीर सारखं म्हणतात ना, सुनोभाई साधो. प्रत्येक पदामध्ये त्यांच्या सुनोभाई साधो, सुनोभाई साधो आहे. कारण कसं आहे की मानवी जीवन जे आहे हे गडबड गोंगाटानंच व्यापलेलं आहे आणि माणूस गप्प राहू शकत नाही. पण आता हे तुमचं सेशन चालतं तेव्हा माणूस मौनात राहतो आणि कानानं श्रवण करतो आणि आपल्या इंद्रियामध्ये सतत वाद चालू आहे. आणि मग काय होतं, जेव्हा आपण सुश्राव्य संगीत ऐकतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटले जातात. म्हणजे तसं तुमच्या श्रवणानं आम्हाला इतकं छान होतंय आणि ही ऐकण्याची कला आम्हाला शिकलो आम्ही तुमच्या श्रवणानं की हे ऐकलंच पाहिजे, हे आम्हाला श्रवणीय काय आहे आणि हे इतकं आनंद देतायत ना. आणि जसं महाकवी कालिदासांनी सुद्धा म्हटलं होतं की मधुर आस्वादनाची प्रशंसा त्यांनी केली होती आणि हे बोल जे आहेत हे कानात अमृत घोळतात असं त्यांच्या एका ह्याच्यामध्ये आहे, मी वाचलं होतं. तर असं म्हणजे तो वाक्यप्रचार चालू झाला त्यामुळं की कान हे मधुर आस्वादनाची प्रशंसा करतात. आणि विपरीत कामांना त्यांनी हे पण दिलं होतं की करण विगम नाव दिलं होतं त्यांनी, कालिदासांनी नाव दिलंय. म्हणजे इंद्रियांना विरुद्ध दिशेने वळवणे. पण कसं होतं की आता हे बघा, वैदिक मंत्रामध्ये सुद्धा आपण शतायुषी होण्याची इच्छा करतो, बाळगतो आणि त्या ऐकण्यालाही महत्व आहे की अर्थात जीवेत शरद शतम वगैरे म्हणतो आणि 100 शरद ऐकावेत असं वेदांना श्रुतींना म्हटलंय. तसं आज जणू अगदी कान म्हणजे आमच्या चेतनेचे प्रवेशद्वार आहे हे कळलं तुमच्या सांगण्याने
वक्तृत्वाने आम्हाला कळलं की हे कान म्हणजे काय आहेत, तर हे आपल्या चेतनेचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यातून तुम्ही आमच्या आत्म्यात शिरलात म्हणजे अगदी अगदी असं. आणि म्हणजे म्हणतो का नाही, गर्भात सुद्धा अभिमन्यू ऐकत होता चक्रव्यूहात जाण्याचं, तसं हे कान आपल्याला जन्माच्या आधीपासून आहेत, पण आपण काय ऐकावं हे आपल्याला कळत नव्हतं इतके दिवस. पण आता इतकी ह्याची म्हणजे व्यसन लागलंय जणू जणू, की कधी रविवार येतोय आणि तुमचं आम्ही श्रवण बोललेलं करतोय. इतकं आम्हाला म्हणजे तुम्ही जसं त्या पाडसाचं म्हणजे हरणाचं उदाहरण दिलं की सिंह असून तो हरणासारखा वागतो, तसं आम्ही आता जगात राहतोय पण आम्ही या दासबोधाचं कधी श्रवण करतोय, असं आम्हाला अगदी म्हणजे सगळ्याच श्रोत्यांना, सगळे जे ह्याच्यामध्ये आहेत त्यांना झालेलं असणार यात शंका नाही. आणि ह्याच्याविषयी ह्याच्यापेक्षा काही जास्ती माझे शब्द बोलू शकत नाहीत. आज तुम्ही शब्दांवर पण फार सुंदर लिहिले त्या आपल्या पोस्टमध्ये, ते पण फार सुंदर. आणि अगदी तुका आकाशा एवढा किंवा अनादि मी अनंत मी, हे जे त्यांनी लिहिलं होतं त्याचा गूढार्थ आज खऱ्या अर्थानं कळला. जय गुरुदेव. अगदी श्रीराम समर्थ. अजून कोणाला काही शंका? एक 5 मिनिटं आपण थांबूया, नाहीतर मग आपण सेशन क्लोज करूया. कोणाला काही विचारायचं असेल तर अनम्यूट करायला लागेल, कारण सगळे माइक्स म्यूट आहेत. तर अनम्यूट करायचं आहे आणि मग बोलायचं आहे. ठीक आहे, आपण इथंच थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.